तो हमको अपना जीवन एक अलग तरह से रखना है। आणि आम्हाला आमचं जे जीवन आहे ते वेगळ्या पद्धतीने आम्हाला ठेवायचं आहे. मैं कहीं चर्च में हूँ, मैं बाहर हूँ, मैं कहीं क्यों ना हो, हमारा जीवन एक अलग तरह का जीवन होना आणि चाहिए। मी चर्चमध्ये असू द्यात, मी बाहेर असू द्यात, माझं जे जीवन आहे ते माझं जीवन वेगळ्या प्रकारचं असायला हवं. मैं घर में हूँ तो मेरा 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 जीवन घर के अंदर एक अलग प्रकार का जीवन होना चाहिए। आणि मी माझ्या घरामध्ये आहे तर माझं जीवन ते वेगळ्या प्रकारचं असायला हवं. मैं चर्च में हूँ, मेरा जीवन एक अलग होना चाहिए। आणि मी चर्चमध्ये आहे तर माझं जीवन वेगळ्या प्रकारचं असायला हवं. मैं संसार में हूँ, मेरा जीवन एक अलग प्रकार का होना मी चाहिए। जगामध्ये आहे तर माझं जीवन वेगळ्या प्रकारचं असायला हवं. मतलब बाइबल के हिसाब से होना चाहिए। आणि ते बायबलनुसार असायला हवं. मैं नमक के जैसा नमक के जैसा एक स्वाद देने वाला बनना आणि चाहिए। त्या मिठासारखा जो स्वाद आहे, जी चव आहे, त्यासारखं माझं जीवन असायला मैं एक हवं. ज्योति के जैसे चमकना चाहिए। आणि मी त्या दिव्यासारखं चमकायला हवं. नहीं तो चर्च में एक है मेरा बर्ताव और घर में बर्ताव अलग है और संसार में बर्ताव अलग है, ये ऐसा नहीं होना है। नाहीतर मी चर्चमध्ये एक आहे, घरी एक आहे आणि या जगामध्ये एक आहे, असं व्हायला नकोय. मैं चर्च में प्रेज द लॉर्ड बोलता हूँ लेकिन घर पे जाकर मैं झगड़ा करता हूँ। आणि मी चर्चमध्ये प्रेज द लॉर्ड बोलतो आणि घरी जाऊन मी भांडणं करतो, असं नकोय. घर में जाकर जो नहीं बोलना चाहिए वो मैं बात करता हूँ। आणि घरामध्ये जे जाऊन बोलायचं नाही ते नाही बोलायचं. और जब संसार में जाता हूँ, चौक में खड़ा होता हूँ तो मैं चौक जैसा हो जाता हूँ, खैनी पानी सब वहाँ पे चल जाता है। आणि मी ज्या चौकामध्ये जातो त्या ठिकाणी खैनी पाणी जे आहे त्याच्यासारखं मी होऊन और जातो. सब में जो दोस्तों के जैसा हो जाता हूँ आणि मी त्या मित्रांसारखं होऊन जातो और उनके जैसा मैं व्यवहार करता हूँ। आणि त्यांच्यासारखं मी व्यवहार करतो. तो हमें ऐसे नहीं होना है। आम्हाला असं व्हायचं नाही. जो मैं चर्च में हूँ जे मी चर्चमध्ये आहे वो मैं घर में हूँ, तेच मी घरी आहे. जो मैं घर में हूँ आणि जे मी घरामध्ये आहे वो मैं संसार में हूँ। आणि तेच मी जगामध्ये आहे. मेरा जीवन नहीं बदलेगा, आणि माझं जीवन नाही बदलणार मैं एक जैसा रहूंगा। आणि मी तसं राहील. जो यीशु ने मेरे जीवन में रखा है उसके अनुसार मेरे जीवन को आणि जीऊंगा। जे प्रभू येशूने माझ्या जीवनामध्ये ठेवलेलं आहे त्यानुसार मी जीवन जगेल. इसलिए अपने जीवन को एक जैसा रखना है जैसा परमेश्वर चाहता है। आणि म्हणून मला माझं जे जीवन आहे ते एकसारखं ठेवायचं आहे जसं परमेश्वराने ठेवलेलं आहे. इसलिए परमेश्वर ऐसे व्यक्ति को खोजता है जो अगुवाई करने के लिए, शिष्यत्व के लिए अपने जीवन को समर्पण करते हैं। आणि म्हणून प्रभू परमेश्वर अशा व्यक्तीला शोधत आहे की जो पुढारी बनण्याच्या लायक आहे, त्याला तो शोधत आहे. भले हमारे जीवन में कमियां हैं, आणि भले आमच्या जीवनामध्ये काही कमी गोष्टी हमारे असतील, जीवन में दोष है, आमच्या जीवनामध्ये दोष आहेत, इसके बावजूद भी हम आत्मिक अगुवे बन सकते हैं। आणि असं असून देखील आम्ही आत्मिक पुढारी बनू शकतो. हमें 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 परफेक्ट होने की जरूरत नहीं है। आणि आम्हाला परफेक्ट होण्याची गरज नाही. परफेक्ट बनाने वाला परमेश्वर है। आणि परिपूर्ण बनवणारा परमेश्वर आहे. हम सबके अंदर कुछ ना कुछ कमियां हैं। आणि आमच्या सर्वांमध्ये कुठली ना कुठली तरी कमी आहे. कोई बोल नहीं सकता कि मेरे अंदर कमी नहीं आणि है। कुणी म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये काही कमी नाहीये. हम एक इंसान है। आम्ही एक मनुष्य आहोत. हर एक इंसान के अंदर कुछ ना कुछ कमियां हैं, आणि प्रत्येक मनुष्यामध्ये कुठली ना कुठली तरी कमी आहे. लेकिन उसके बावजूद भी परमेश्वर हमको एक आत्मिक अगवा बना सकता है। आणि हे असून देखील परमेश्वर आम्हाला एक आत्मिक पुढारी बनवू शकतो. हम देखते हैं मूसा के जीवन में कमियां थी। आणि आम्ही पाहतो की मोशेच्या जीवनामध्ये कमी होत्या. हम देखते हैं गिदोन के जीवन में कमियां थी। आणि आम्ही पाहतो की गिदोनच्या जीवनामध्ये कमी गोष्टी होत्या. हम देखते हैं दाऊद के जीवन में कमियां थी, आणि आम्ही पाहतो की दाविदामध्ये कमी होत्या. लेकिन उसके बावजूद भी वो अच्छे लीडर बने। आणि तरी ह्या गोष्टी असून देखील ते चांगले पुढारी बनले. उन्होंने अपने जीवन को परमेश्वर में रखा हुआ था। आणि त्यांनी त्यांचं जीवन जे आहे ते परमेश्वरावर ठेवलं होतं. कोई बात नहीं, शायद हमारे जीवन में बहुत सारी कमियां हो। आणि काही हरकत नाही की कितीतरी गोष्टी आमच्या जीवनामध्ये कमी असतील. लोग आपको कहते होंगे आप में बहुत सारी कमियां हैं, दोष हैं आपके अंदर। आणि लोक म्हणत असतील की खूप साऱ्या गोष्टी तुमच्यामध्ये कमी आहेत आणि दोष आम्हाला लावत असतील. आप लायक नहीं है किसी लीडरशिप के लिए। आणि तुम्ही लीडरशिपच्या पुढाऱ्याच्या लायकीचे नाहीये. आप लायक नहीं है। आणि तुम्ही त्या लायकीचे नाहीये. लेकिन वो कितना भी कुछ बोलने दो, आणि त्यांनी किती काही बोलू द्या. आपका जो हृदय है ना, वो सिर्फ परमेश्वर के साथ में जोड़ के रखना है। आणि तुमचं जे हृदय आहे ना ते फक्त परमेश्वरासोबत जोडलेलं असतं. आप परमेश्वर के साथ में जोड़ के रखेंगे अपने हृदय को, आणि ज्यावेळी आम्ही आमचं हृदय परमेश्वरासोबत जोडू और परमेश्वर के इच्छा अनुसार जब आप काम आणि करेंगे, परमेश्वराच्या इच्छेनुसार आम्ही ज्यावेळी काम करू, आपको कोई रोका नहीं पाएगा। आणि तुम्हाला कोणी थांबवणार नाही. कोई बात नहीं, दोष हर एक व्यक्ति में होता है, आणि काही हरकत नाही, दोष प्रत्येक व्यक्तीला लावला जातो. लेकिन परमेश्वर उस दोष को निकालने का सामर्थ्य रखता है। पण परमेश्वरामध्ये ते दोष काढण्याचं सामर्थ्य आहे. इसलिए आपको और मुझे इस बात को जानना जरूरी है कि मैं परमेश्वर के साथ में लगा रहूं। आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे माहित पाहिजे की मी परमेश्वरासोबत मी जडलेलो आहे. इसलिए आप और मैं अपने परमेश्वर आपको और मुझे एक अगवा बनाना चाहता है। आणि म्हणून परमेश्वर आम्हाला एक पुढारी बनवतो. इसलिए आपको और मुझे हृदय से, अपने दिल से परमेश्वर की आज्ञाओं का पालन करना है। आणि म्हणून आम्हाला आमच्या हृदयापासून परमेश्वरच्या आज्ञेचं पालन करायचं उसकी आहे. आज्ञाओं का पालन करना है। त्याच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. आत्मिक अगवे जो हैं ये किसी व्यक्ति के द्वारा चुने गए नहीं है।
आणि आत्मिक पुढारी जे आहेत ते कुठल्या व्यक्तीने त्यांना निवडलेलं नाहीये किसी ने उनको नियुक्त नहीं किया है, आणि कोणी त्यांना नियुक्त केलेलं नाहीये और किसी ने उनका कोई सी भी अगुवे का निर्माण नहीं कर सकते हम। आणि कुठल्या पण पुढाऱ्याला निर्माण करू शकत नाहीये ये अगुवे जो बनाने का काम है, ये सिर्फ परमेश्वर करता है। आणि हे जे पुढारी बनवण्याचं काम आहे हे फक्त परमेश्वर करू ये शकतो परमेश्वर बनाता है। आणि हे परमेश्वर बनवतो और कोई भी जो अगवा है किसी व्यक्ति की सलाह से नहीं बन सकता। आणि कुठला पण जो पुढारी आहे तो व्यक्तीच्या सल्ल्याने बनत नाही आत्मिक अगवा बनने के लिए आपको परमेश्वर योग्य बनाता है, आणि आत्मिक पुढारी बनण्यासाठी तो परमेश्वर आम्हाला बनवतो लेकिन उसके लिए आपको और मुझे उन बातों को स्वीकार करना पड़ेगा अपने जीवन के अंदर जो परमेश्वर चाहता है। पण त्या गोष्टींचा आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकार करायला पाहिजे ज्या परमेश्वराच्या गोष्टी आहेत आमीन। आमेन। परमेश्वर उसके राज्य के लिए अगुवों को खोज रहा है। आणि परमेश्वर त्याच्या राज्यासाठी ते पुढाऱ्यांना तो शोधत आहे आमीन। आमेन। तो इसी प्रकार हम देखते हैं प्रेषित की किताब 9 अध्याय 17 वचन के आणि अंदर अशाच प्रकारे आम्ही प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय आणि 17 वचनामध्ये आम्ही पाहतो किस प्रकार परमेश्वर ने एक व्यक्ति को चुना यहाँ पर, आणि कसं परमेश्वराने एका व्यक्तीला या ठिकाणी और निवडलं उसे पवित्र आत्मा के द्वारा अभिषिक्त आणि किया, त्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषिक्त केलं और कैसे परमेश्वर ने उसको सेवकाई में बुलावट दिया। आणि परमेश्वराने कसं त्याला सेवेमध्ये बोलवणं केलं। सुनिए प्रेषित 9 अध्याय 17 वचन। ऐका प्रेषित 9:17। तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शाऊल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठविले आहे। हाँ, पवित्र आत्मा के द्वारा तू परिपूर्ण हो आणि पवित्र आत्म्याने तू परिपूर्ण व्हावं और एक सेवा की बुलावट के लिए तू अलग किया जाए। आणि एका सेवेच्या साठी बोलवणं तुला व्हावं, ये परमेश्वर ने किया है। आणि हे परमेश्वराने केलं आहे। परमेश्वर सेवकाई के लिए बुलाता है, आणि परमेश्वर सेवेसाठी बोलवतो परमेश्वर सेवकाई की अगुवाई करने के लिए अगुवों को बुलाता है। आणि परमेश्वर सेवेसाठी त्यांचं पुढारपणाचं नेतृत्व करण्यासाठी बोलवतो। प्रेषित इसका 22वां अध्याय और 21 वचन। आणि प्रेषित याचा 22 अध्याय आणि 21 वचनामध्ये आपण पाहूया। प्रेषित 22 अध्याय 21 वचन। आणि प्रेषित 22 याचा 21 वचन। तेव्हा त्याने मला सांगितले, जा मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो। हाँ, यहाँ पे पौलुस को परमेश्वर कह रहा है, आणि या ठिकाणी पौलाला परमेश्वर बोलत आहे, मैं तुझे अन्य जातियों के बीच में भेज रहा हूँ। आणि मी तुला परराष्ट्रीय लोकांकडे पाठवतो। आमीन। आमेन। परमेश्वर भेजता है, आणि परमेश्वर पाठवतो क्या करने के लिए? काय करण्यासाठी? अगुवाई करने के लिए, सेवा करण्यासाठी, अगुवाई करने के लिए, मार्गदर्शन करने के लिए, मार्गदर्शन करण्यासाठी, लोगों को आगे बढ़ाने के लिए। आणि लोकांना पुढे घेऊन जाण्यासाठी। ये परमेश्वर ने कहा है, आणि हे परमेश्वर बोललेलं मैं आहे। तुझे अन्य जातियों में भेजता हूँ, आणि मी तुला परराष्ट्रीयांकडे पाठवतो, मैं तुझे सेवा के लिए भेजता हूँ। आणि मी तुला सेवेसाठी पाठवतो। परमेश्वर तैयार करके हमें भेजता है, आणि परमेश्वर आम्हाला तयार करून पाठवतो। लेकिन उसके लिए आपको और मुझे एक बड़ी कीमत को चुकाना होगा। पण त्यासाठी तुम्हाला आणि मला मोठी किंमत द्यावी लागेल। यहाँ पे कोई समझौता नहीं है, आणि या ठिकाणी कुठली समझौता नाहीये। यहाँ पे कीमत को चुकाना होगा। या ठिकाणी किंमतच मोजावी लागणार अगर आहे। आपको परमेश्वर ने बुलावट दी है, आणि जर का परमेश्वर आज आम्हाला बोलवत आहे, एक अच्छा एक लीडर बनाना प्रभु हमें चाहता है, आणि एक चांगलं लीडर बनवण्यासाठी, और अगर आप अच्छा लीडर बनना चाहते हैं आणि आम्हाला चांगलं लीडर बनायचं आहे, तो आपको और मुझे एक बात को ध्यान रखना होगा तर आम्हाला एका गोष्टीबद्दल आम्हाला लक्ष द्यायचं आहे। कि आपको और मुझे कई कीमत को देते हुए आगे बढ़ना पड़ेगा। आम्हाला किंमत देऊन आम्हाला पुढे जायचं आहे। आप जितना अच्छा कीमत अदा करेंगे उतनी अच्छी चीज आपको मिलेगी। आणि जेवढी आम्ही किंमत देणार तेवढ्या चांगल्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळणार। आप सुन रहे हैं? तुम्ही ऐकताय का? आप सुन रहे हैं? तुम्ही ऐकताय एक का? अच्छी कीमत जब तक हम नहीं देंगे, आणि जोपर्यंत आम्ही चांगली किंमत देणार नाही तब तक अच्छे लीडरशिप हमारे जीवन में नहीं आएगी। तोपर्यंत चांगली लीडरशिप आमच्या जीवनामध्ये येणार नाही, हम एक अच्छा अगवा नहीं बन पाएंगे। आणि मग आम्ही चांगला पुढारी बनणार नाही। क्या आप चाहते हैं कि एक अच्छा अगवा बने? काय आम्हाला चांगला पुढारी बनायचंय का? एक अच्छा अगवा बनना चाहते हैं आप? आणि एक चांगला पुढारी आम्हाला बनायचंय का? आमीन। आमेन। अब देखिए, आप अगर कोई एक समझे एक बाजार भरता है मंगलवार में, समजा मंगळवारचा एक बाजार भरतो, आप कपड़े लेने के लिए जाते हैं, आणि आम्ही कपडे घेण्यासाठी जातो, तो आपको वैसे ही कपड़े मिलेंगे वहाँ पर। मतलब आप जो समझो 100 रुपये का कपड़ा चाहते हैं, 200 रुपये का कपड़ा चाहते हैं, आपको वो पैसे अदा करके वैसे ही कपड़े आपको वहाँ मिलेंगे। आणि तुम्हाला त्या बाजारामध्ये 100 रुपयाचे 200 रुपयाचे जशी तुम्ही किंमत द्याल त्याच प्रकारचे तुम्हाला कपडे मिळतील। अगर आप मॉल में जाते हैं, आणि जर का तुम्ही मॉलमध्ये गेले, तो मॉल
की कीमत आप जानते क्या है? मॉलची किंमत आम्हाला माहिती काय आहे. अगर वैसे पैसे आप अदा करोगे तो वैसे ही चीज आपको मिलेगी। आणि त्या ठिकाणी आम्ही जसे पैसे देऊ तसेच आम्हाला गोष्टी भेटतील. आप सोने की कीमत अदा करेंगे तो वो सोने की चीज आपको आणि मिलेगी। जर का आम्ही सोन्याची किंमत दिली तर आम्हाला सोनं मिळेल. अगर आप हीरो की कीमत अदा करेंगे तो हीरे आपको आणि मिलेंगे। जर आम्ही हिऱ्यांची किंमत दिली तर आम्हाला हिरे मिळतील. तो परमेश्वर के राज्य में वैसा है, तर परमेश्वरचं राज्य देखील तसंच आप आहे. जैसी अच्छी कीमत अदा करेंगे आणि तुम्ही जशी चांगली किंमत देणार वैसे आप अच्छे अगुवे बनेंगे। आणि तसं आम्ही चांगले पुढारी बनवू. आमीन। आमेन. और ये अगवा कोई मनुष्य निर्माण नहीं करता। आणि हा पुढारी कोणी मनुष्य निर्माण करत नाही. ये हर एक इंसान के अंदर कुछ ना कुछ योग्यताएं होती है, आणि प्रत्येक मनुष्यामध्ये कुठली ना कुठली तरी योग्यता आहे. उस योग्यता को पहचानना बहुत जरूरी आणि है। त्या योग्यतेला ओळखणं खूप गरजेचं इसलिए आहे. आज हम 2 दिन में ये सीखेंगे कि परमेश्वर ने हमारे जीवन में क्या योग्यताएं डाली हैं आणि म्हणून आम्ही या 2 दिवसामध्ये हेच शिकणार आहोत की परमेश्वराने माझ्यामध्ये काय योग्यता टाकलेली और आहे हमें क्या कीमत अदा करना है। आणि म्हणून आम्हाला काय किंमत द्यायची. अगर आप अच्छा सेवक बनना आणि चाहते हैं जर का आम्हाला चांगला सेवक बनायचंय तो पहले तिमोथी 3 अध्याय 1 वचन में लिखा तर है, पहिला तिमोथी 3 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये लिहिलंय, कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो. अगर कोई अध्यक्ष का काम करना चाहते हैं, अगुवे का काम करना चाहते हैं, आणि जर का कोणाला अध्यक्ष बनायचं आहे, कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो. हाँ, वो अच्छे काम की इच्छा करता है। आणि तो चांगल्या कामाची इच्छा धरतो. क्या आप अध्यक्ष बनना चाहते हैं? काय आज आम्हाला अध्यक्ष बनायचंय का? आप सिर्फ चर्च में आकर बैठकर प्रभु की आराधना करके जाने वाले ना बने। आम्ही फक्त चर्चला येणार, प्रभूची आराधना करणार आणि निघून जाणार असं नाहीये. 2 गाने आंख बंद करके गा दिया और हाथ उठा के हालेलुया कर दिया और चले गए, इसके लिए प्रभु ने हमें नहीं बुलाया। आलो आणि 2 गीत गायले आणि हात उंच करून हालेलुया बोललो आणि निघून गेलो असं नाहीये. परमेश्वर ने हमें किसी काम के लिए बुलाया है परमेश्वरांनी आम्हाला कुठल्या तरी कामासाठी बोलवलंय. और वो काम ये है कि हम प्रजा की अगुवाई कर सके। आणि ते काम हे आहे की आम्ही प्रजेचं जे आहे त्यांना आम्ही नेतृत्व इसलिए करावं. परमेश्वर चाहता है कि आप और मैं एक अच्छे अगुवे बने। आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की आम्ही चांगला पुढारी तो बनावं. उसके लिए सबसे पहली बात है, अगर अच्छे अगुवे बनना है, आणि जर का आम्हाला चांगला पुढारी बनायचा आहे एक तर अच्छा- सर्वात प्रथम चांगली गोष्ट आहे परमेश्वर के मन के अनुसार अच्छा अगुवा बनना आणि है। आम्हाला परमेश्वराच्या मनानुसार चांगलं बनायचंय. तो आप लिख लीजिए पहली बात, तर तुम्ही पहिली गोष्ट लिहा यिर्मयाह का 45 अध्याय 5 वचन। आणि यिर्मयाचा 45 अध्याय आणि 5 वचन. अच्छा आप अगुवा बनना चाहते हैं आणि चांगला पुढारी आम्हाला बनायचंय तो बड़ाई खोजना बंद कर दे। तर आम्हाला मोठ्याल्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद करायच्या बड़ाई का मतलब है प्रशंसा, अपनी खुद की प्रशंसा, आणि स्वतःची प्रशंसा वो नहीं खोजना है। ती आम्हाला नाही शोधायची. अपनी प्रसिद्धि नहीं चाहना है। आमची प्रसिद्धी आम्हाला नाही पाहिजे. आपको और मुझे अपनी प्रसिद्धि के लिए काम नहीं करना है। तुम्हाला आणि मला माझ्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काम करायचं नाहीये. ऊंचा पद या बड़ाई की अभिलाषा ना करें। आणि उंच जे पद आहे त्याची आम्ही कधी आशा बाळगू नये. महान अगुवे का पतन इसलिए हुआ है क्योंकि उन्होंने अपने जीवन के अंदर बड़ाई को रखा था। आणि जे महान जे नेतृत्व करणारे जे पुढारी आहे त्यांचं पतन का झालेलं आहे, कारण त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत. उन्होंने एक अभिलाषा रखा कि मेरी बड़ाई होती रहे। आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक अभिलाषा ठेवली की आमची प्रसिद्धी झाली. अगर आपके और मेरे जीवन में अच्छा अगवा बनना है तो कभी भी प्रसिद्धि के पीछे मत भागे। जर तुम्हाला आणि मला चांगला पुढारी बनायचा आहे तर आमच्या जीवनामध्ये आमची प्रसिद्धी न व्हायला नाही पाहिजे. कई बार हमारे जीवन में हम बढ़ते हैं, कितीतरी वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये वाढत आहोत, कई सालों से प्रभु में चलते रहते आणि हैं, कित्येक वर्षापासून आम्ही चालत आहोत, लेकिन हमारे जीवन में हमें कोई हमारा नाम नहीं लेता है पण आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचं कोणीच नाव घेत नाही. और हमें बहुत सारे खराब लगता है उस बात आणि त्या गोष्टी ऐकून आम्हाला खूप खराब वाटतं. और हमें लगता है कि मेरा नाम कहीं ना कहीं पुकारना चाहिए। आणि आम्हाला असं वाटतं की आमचं नाव कुठे ना कुठे तरी घ्यायला मैं पाहिजे. आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, हमारा नाम ले या ना ले, आमचं नाव घेऊ किंवा न घेऊ, आपका काम जारी रखें, रुकना नहीं है। आम्हाला थांबायचं नाहीये. हम बड़ाई के लिए नहीं है यहाँ पर। आम्ही प्रसिद्धीसाठी नाहीये मेरे नाम के बैनर लगे उसके लिए नहीं है हम। आणि माझ्या नावाचे बॅनर लागावे त्यासाठी नाहीये. मैं कई बार मेरे लोगों को बोलता मेरा फोटो कहीं भी नहीं डालना है। आणि मी कितीतरी लोकांना म्हणतो की माझा फोटो कुठे टाकू नका. मेरे लोगों को खुद बोलता मेरा फोटो कहीं डालना नहीं है। आणि मी लोकांना सांगतो माझे फोटो कुठे लावू नका. आप परमेश्वर के वचन को डालें, तुम्ही परमेश्वराचं वचन टाका, क्योंकि मेरे परमेश्वर का वचन को ऊंचा किया जाए। कारण माझ्या परमेश्वराचं वचन ते आहे ते उंच केलं आहे. मेरे परमेश्वर के नाम की महिमा मिले, आणि परमेश्वराच्या नावाला महिमा मिळो. मैं घटता चला जाऊं, मेरा परमेश्वर बड़ा होता चला जाए। आणि मी घटल्या जाऊ दे आणि परमेश्वर वाढला जाऊ दे. मैं इतना घटू कि मैं कहीं दिखाई ना दूं। आणि मी एवढा खाली जाऊ की मी दिसलो नाही पाहिजे. मैं जितना नीचे जाऊंगा मेरा परमेश्वर उतना ऊंचा उठता। जेवढा मी खाली
खाली जाणार तेवढा माझा परमेश्वर उंच होणार. इसलिए कभी भी प्रसिद्धि के पीछे मत भागना. आणि म्हणून आम्ही प्रसिद्धीच्या मागे जाऊ नये. आप एक अच्छे अगवे बनना चाहते हैं आणि आम्ही एक चांगला पुढारी बनूया. तो प्रसिद्धि के पीछे अगर भागोगे आणि प्रसिद्धीच्या पाठीमागे जर आम्ही पळालो तो हम गिर जाएंगे. तर आम्ही खाली पडू. इसलिए कभी भी प्रसिद्धि के पीछे नहीं भागना. म्हणून कधीही प्रसिद्धीच्या पाठीमागे पळू नका. कई लोगों को फोटो की बहुत इच्छा, कहीं सब जगह मेरे फोटो दिखने चाहिए. आणि कित्येक लोकांना फोटो लावण्याची खूप इच्छा असते. कई लोगों को अच्छा लगता है कि उसका नाम हमेशा उसका प्रभु का नाम नहीं होगा तो चलेगा, लेकिन उसका नाम होना चाहिए. आणि काही लोकांना असं वाटतं की नेहमी आमचंच नाव घ्यावं की परमेश्वरचं नाही. अगर नाम नहीं लिया तो थोड़ा सा नाराज हो जाते आणि हैं. नाव घेतलं नाही की थोडंसं नाराज होतात. कई बार नाम भूल जाते हैं सम्मान करने के लिए. आणि कित्येक वेळा सन्मान करण्यासाठी नाव विसरून जातात. फिर हम पीछे जाके बड़बड़ करना शुरू करते आणि हैं. मग आम्ही पाठीमागे जाऊन बडबड करतो. देखो सबका नाम लिया लेकिन मेरा नाम भूल बघा गए. सर्वांचं नाव घेतलं आमचं नाव नाही ये घेतलं. जानबूझकर हुआ है. आणि हे जाणून बुजून झालंय. और लोग चाहते हैं कि हम गिर जाए नीचे. आणि लोकांना असं वाटतं आम्ही खाली जावं. वो लोग चाहते हैं कि मैं आगे ना आऊं आणि लोकांची अशी इच्छा आहे की मी पुढे येऊ और नये. बड़बड़ करना शुरू कर आणि दे. मग आम्ही बडबड करायला मैं लागतो. मेरे नाम को ऊंचा करने के लिए इस दुनिया में नहीं आया. मी माझं नाव उंच करण्यासाठी या जगामध्ये आलो नाही. मैं मेरे यीशु का नाम ऊंचा करने मी के लिए. माझ्या येशूचं नाव उंच करण्यासाठी आलेलो आहे. मेरा नाम ले या ना ले, माझं नाव कोणी घेऊ किंवा न घेऊ, मेरे यीशु का नाम ऊंचा होना चाहिए. माझ्या येशूचं नाव उंच झालं आप पाहिजे. मुझे सोफे पे बिठा दे, प्रभु का धन्यवाद. मला सोप्यावर बसवा, प्रभूला धन्यवाद. मुझे कुर्सी पे बिठा दे, प्रभु का धन्यवाद. मला खुर्चीवर बसवा, प्रभूला धन्यवाद. मुझे आप नीचे बिठा दे, प्रभु का मला धन्यवाद. खाली बसवा, प्रभूला धन्यवाद. मैं यहाँ बैठने के लिए नहीं आया हूँ, प्रभु को ऊंचा उठाने के लिए आया मी हूँ. या ठिकाणी बसण्यासाठी आलेलो नाही, प्रभूला उंच करण्यासाठी आलेलो आहे. आप कहीं भी बैठे, आम्ही कुठेही बसू, मुझे पीछे बिठा दे, प्रभु का धन्यवाद. मला पाठीमागे बसवा, प्रभूला धन्यवाद. तो मैं पहली कुर्सी पे नहीं बिठाए तो भी चलेगा. आणि मला पुढच्या खुर्चीवर बसवलं नाही तरी काय हरकत कई नाही. लोगों को नाराज हो जाते आणि हैं. काही लोक नाराज होतात. देखो देखो मुझे पीछे बिठा दिया. आणि पहा पहा मला पाठीमागे देखो बसवलं. मेरी जगह सोफे पे होनी चाहिए, मेरी जगह सोफे पे नहीं है. आणि माझी जागा सोप्यावर पाहिजे, माझी जागा सोप्यावर देखो नाहीये. माइक में मेरा नाम नहीं लिया. आणि माईक मध्ये माझं नाव नाही घेतलं. फूल तो दिया है लेकिन टूटा हुआ दिया है. आणि फुल दिलंय पण ते तुटलेलं दिलंय. अभी क्या करेंगे, टूटा हुआ फूल ही नसीब है हमारे, तो क्या करें आता काय करणार, तुझ्या नशिबामध्ये तुटलेलं फुल आहे. फूल बेचारा आते आते वो खुद हमको देख के वो खुद टूट गया. आणि ते फुल येता येताच आम्हाला पाहून ते स्वतःच तुटले गेलं. और हम कहते देखो झुका हुआ फूल दिया हमको. आणि आम्ही म्हणतो की मला ते झुकलेलं फुल दिलं. अरे झुका हुआ नहीं, वो खुद तुझे देखकर झुक गया. अरे झुकलेलं नाही, ते तुला पाहून ते झुकलंय. प्रभु का धन्यवाद है, किसी को तो फूल भी नहीं मिलता, तेरे को तो फूल तो मिला, झुका हुआ अरे मिला. प्रभूला धन्यवाद दे की काही लोकांना फुल पण नाही मिळत, तुला फुल मिळालंय ते देखील झुकलेलं मिळालंय. कई लोगों को फूल देते समय फूल ही नीचे गिर जाता, डंडी रह जाती. आणि काही लोकांना फुल देताना फुल खाली पडतं आणि ती दांडीच हातामध्ये राहते. प्रभु का धन्यवाद, डंडी तो मिली. अरे प्रभूला धन्यवाद, दांडी तरी भेटली. नाराज नहीं होना. नाराज व्हायचं. हम यहाँ किसी प्रसिद्धि के लिए नहीं है, आम्ही या ठिकाणी आमच्या प्रसिद्धीसाठी नाहीये, हम प्रभु की महिमा करने के लिए. आम्ही प्रभूच्या महिमेसाठी आहोत. इसलिए प्रभु ने यहाँ कहा है, आणि म्हणून प्रभू म्हटला बड़ाई को मत खोजना. आणि प्रसिद्धी करू नका, खोज मत बड़ाई को. आणि प्रसिद्धीचा शोध करू नका. इसलिए 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 यहाँ पर जो है यिर्मयाह जो है बारूक नाम का जो व्यक्ति है उसको वो सलाह दे रहा है. आणि म्हणून या ठिकाणी यिर्मयाह जो आहे तो बारूक नावाच्या व्यक्तीला सल्ला देते. ये जो बड़ाई खोजना है ना, ये स्वार्थी भावना है. आणि ही जी प्रसिद्धी याचा शोध करणं आहे ना, ती स्वार्थी भावना आहे. बड़ाई का मतलब है खुद को महान बनाना. आणि प्रसिद्धी म्हणजे काय, स्वतःला महान करणं आहे, खुद को आगे रखना. आणि स्वतःला पुढे करणं आहे. इसलिए आपके जीवन के अंदर आप कितने भी अच्छे आपके जीवन में आप वरदानों में कितने भी अच्छे से प्रभु आपका इस्तेमाल करे ना, कभी भी ये मत कहना कि ये मेरी वजह से हुआ है. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही कितीही वरदानाने भरून वाहू आणि परमेश्वराला आमचा उपयोग करू, तर आम्ही कधीही म्हणू नये की हे माझ्याकडून होत आहे. ये प्रभु की दया है कि प्रभु ने मेरा इस्तेमाल किया है. ही प्रभूची कृपा आहे, दया आहे की प्रभूने माझा उपयोग केला. इसलिए कभी भी अपने वरदानों को ऊंचा मत करना. म्हणून कधीही आमच्यामध्ये जे वरदान आहे त्याला आम्ही उंच करू नये. कई बार क्या होता है कि हम प्रभु हमारे जीवन से काम करते हैं, आणि कित्येक वेळा प्रभू आमच्या जीवनाच्या द्वारे काम करतो, बड़े बड़े काम करते हैं, मोठमोठे काम तो करतो. मुझे ये लगने लगता है कि ये मेरी वजह से हुआ. मला असं वाटू लागतं की हे माझ्यामुळे झालंय. मैंने 40 दिन का उपवास आणि किया. मी 40 दिवसाचे उपवास केले. मैंने बिगर पानी के और बिना दूध के बिना चाय के उपवास किया. आणि मी बिगर पाण्याचे, बिगर दुधाचे, बिगर चहाचे मी उपवास केले. इसलिए मैं पावरफुल बन गया. आणि म्हणून मी पॉवरफुल बनलो. किसी के सर पे भी हाथ रख दिया ना, लोग उड़ के वहां तक चले जाते. आणि कुणाच्या पण डोक्यावर हात ठेवला की लोक असे पळून जातात. और मैं कभी कभी तो हाथ भी नहीं रखता, फिर भी लोग उड़ते. आणि मी कितीतरी वेळ हात ठेवत नाही तरी लोक उडतात, कुर्सियों से गिर जाते फटाफट. खुर्चीवरून खाली पडतात. और यह मुझे खुद को लगने लगता, आणि हे मला स्वतःला वाटून ऐसा लगता है कि ये मेरे कर्मों के द्वारा हुआ है. आणि मला असं वाटतं की हे माझ्या कर्मामुळे झालं. मैंने 40 दिन उपवास किया, इसलिए प्रभु ने मुझे पावर दे दिया. मी 40 दिवस उपवास केले म्हणून प्रभूने मला पावर दिली, त्यामुळे झालं. क्या 40 दिन उपवास करने से तुझे पावर नहीं मिलेगी क्या?
का 40 दिवस उपासना केल्याने तुला पावर मिळणार नाही का? मिलेगा। मिळणार ना मेरे उपास में सामर्थ है, ना। ना मेरे अच्छाई में सामर्थ है, ना मेरे वरदान में सामर्थ है, वो देने वाले प्रभु यीशु में सामर्थ है। ना माझ्या उपासामध्ये सामर्थ्य आहे, ना माझ्या देण्यामध्ये सामर्थ्य आहे, तो देणाऱ्यामध्ये सामर्थ्य आहे. मेरे कर्मों के द्वारा मुझे वरदान नहीं मिला है, आणि माझ्या कर्मामुळे मला वरदान मिळालेलं ये नाही. प्रभु का अनुग्रह है जिसने मुझे वरदान दिया है। प्रभूची कृपा आहे ज्याच्यामुळे मला हे मिळालेलं आहे. कितने भी आपका इस्तेमाल प्रभु करे, आणि किती पण मोठा प्रभूने आमचा उपयोग करू द्या, खुद की बड़ाई मत करना। स्वतःची प्रशंसा करू नये. प्रशंसा किसने करना है? आणि प्रशंसा कोणी करायला पाहिजे? लोगों ने करना है। लोकांनी करायला पाहिजे. लेकिन लोग करने के बाद भी फूलना नहीं है, आणि लोकांनी केल्यानंतर देखील फुगायचं नाहीये. क्योंकि लोग फुगाते भी और दबाते भी। कारण लोक फुगवतात देखील आणि दाबतात देखील. आप गुब्बारा को फुगाएंगे तुम्ही फुगवता और कुछ पिन मार के चले जाएंगे, आणि कोणीतरी येणार आणि पिन मारून निघून जाणार, ब्लास्ट हो जाएगा। थोड्या दिवशी असं होणार. तो अपने जीवन में सावधान रहना, आमच्या जीवनामध्ये आम्ही सावध राहूया कभी भी बढ़ाई के पीछे मत आणि भागना। कधीही प्रसिद्धीच्या मागे आम्ही जाऊ नये. आप कितने भी आपके वरदान जो है वो क्यों ना फलद्रुप्त हो, आणि कितीही आमचे वरदान जे आहे ते फलद्रूप असू द्या, प्रभु के नाम को ऊंचा उठाना। आणि प्रभूच्या नावाला आम्ही नेहमी उंच करू. इसलिए अपना जो ये जो कुछ लोग अभिलाषा रखते हैं, अभिलाषा का मतलब है पाना, आणि काही गोष्ट अभिलाषा ठेवतात म्हणजे मिळवणं. मिळवणे। अभिलाषा का मतलब है मिलना। आणि अभिलाषा म्हणजे काय आहे? मिळवणे. ये अभिलाषा ये शब्द लैटिन शब्द है, आणि अभिलाषा जो शब्द आहे तो लॅटिन शब्द आहे. लैटिन शब्द इसका अर्थ है उन्नति के लिए अभियान। आणि लॅटिन ह्या भाषेमध्ये तो जो शब्द म्हटलेला आहे त्याला उन्नतीचं अभियान म्हटलंय. खुद की उन्नति मतलब खुद की बढ़ाई करना है, आणि म्हणजे स्वतःची प्रशंसा करणे ते आहे. दूसरों ने मुझे मान्यता दे, आणि दुसऱ्यांनी मला मान्यता द्यावी म्हणून, दूसरों पर अधिकार चलाना आणि है। दुसऱ्यावर अधिकार चालवणे, ये उसका मतलब है। आणि हा त्याचा अर्थ आहे. ये अभिलाषा का मतलब है पाना। आणि अभिलाषा म्हणजे मिळवणे. हम यहाँ पाने के लिए नहीं है। आम्ही या ठिकाणी मिळवण्यासाठी आपको आलो नाही. मालूम है अगवे जो है वो पाने के लिए नहीं है, आणि तुम्हाला माहितीये का जे पुढारी आहे ते मिळवण्यासाठी नाहीये, अगवे खोने के लिए, आणि ते जे पुढारी आहे ते गमवण्यासाठी आहे. गमवण्यासाठी ते गमवण्यासाठी आहे. पड़ोसी को बोलना आम्ही गमवण्यासाठी आहोत। शेजाऱ्याला म्हणा मी गमवण्यासाठी आहे. और जब प्रभु को हम देना शुरू करते हैं, ज्यावेळी आम्ही प्रभूला द्यायला सुरुवात जब करतो, एज ए लीडर जब हम खोना शुरू करते हैं, आणि ॲज अ लीडर म्हणून आम्ही ज्यावेळेस गमवायला सुरुवात ये करतो, हमें लगता है कि मैंने खो दिया है। आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी गमवलंय. हमने खोया नहीं है, आम्ही गमवलं नाहीये, हमने पाया है आम्ही परमेश्वर। मिळवलंय. जितने परमेश्वर के लिए त्याग करते हैं आणि जेवढे पण परमेश्वरासाठी त्याग करतात वो 100 गुना पाएंगे, आणि ते 100 पटीने वो मिळवते, 100 गुना पाएंगे। 100 पटीने मिळवते. इसलिए हमारे जीवन के अंदर हम त्याग करने वाले अगुवे हैं। आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये जे पुढारी आहोत ते त्याग करणारे पुढारी आहोत. अपने नाम की बढ़ाई मत करें। आमच्या नावाची प्रशंसा आम्ही करू नये. पहली बात हम ये सीख लें, अगवापन ये किसी बढ़ाई के लिए, प्रसिद्धि के लिए नहीं है। आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा हे शिकायला पाहिजे की आमचं जे पुढारीपण आहे ते प्रसिद्धीसाठी नाही. मार्कुस उसका 10 अध्याय 42 से 44 वचन में आणि देखिए आप। मार्क शुभवर्तमानीचा 10वा अध्याय आणि 42 ते 44 वचन. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यास म्हणाला, परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करीतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवितात, हे तुम्हाला ठाऊक आहे. हाँ परंतु तुमची गोष्ट तशी नाही. हाँ, तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो, सुनिए सुनिए सुनिए, जो तुमच्यामध्ये काय हो पाहतो, मोठा होना चाहते हैं, मोठं होण्याची इच्छा आहे. अब तेरे को कौन करने जा रहा है मोठा? परमेश्वर करने जा रहा है। आमेन। आमेन. तो उसकी पद्धत को नहीं सुनेंगे आप, कैसे मोटा होता है, त्याची पद्धत आम्हाला माहित पाहिजे कसं मोठं होत आहे कैसे बड़ा होता है। आणि कसं मोठा होतो. हाँ, तो आगे लिखा है प्रभु ने। पुढे लिहिलंय, तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो हाँ, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. मोटा होने का स्थान कौन सा है? मोठं होण्याचं स्थान काय आहे? पड़ोसी को बोलना सेवक बन, शेजाऱ्याला म्हणा सेवक बन मोटा हो जाएगा। आणि मोठं होशील. पर सेवक बनने के लिए तैयार नहीं, पण सेवक बनण्यासाठी तयार नाही, और मोटे बनने के लिए तैयार। पण मोठं होण्यासाठी तयार आहे. टाई लगाने से मोटा नहीं होता। टाई लावून मोठं होणार नाही. एक आधा ब्लेजर पहन लिया, एक आधा कोट पहन लिया और माइक हाथ में ले लिया, मोटा नहीं होता। आणि एखादा ब्लेझर घातलं, कोट घातला म्हणजे मोठा नाही झाला. मोटा होना है तो आपको और मुझे सेवक बनना पड़ेगा। आणि मोठं जर व्हायचं आहे तर मला सेवक बनायला पाहिजे. अगर सेवक बनने के लिए आप तैयार हैं, आणि जर का सेवक बनण्यासाठी आम्ही तयार आहोत प्रभु आपको मोटा करेगा। तर प्रभू आम्हाला मोठं करेल. आमेन। आमेन. सेवक का मतलब समझते हैं? सेवक याचा अर्थ काय? दास का मतलब समझते हैं? दास म्हणजे काय? दास का मतलब समझते हैं? दासचा अर्थ काय? दास अपनी मर्जी से काम नहीं कर सकता। आणि सेवक आपल्या मर्जीने काम करत नाही. सेवक हमेशा
नीचे का काम करता है, आणि सेवक नेहमी खालच्या दर्जाचं काम करतो, एकदम नीचे का काम करता है. एकदम खालच्या दर्जाचं काम करतो. आपको मालूम है सेवक मतलब दास मतलब नौकर ना. आणि तुम्हाला माहितीये का सेवक म्हणजे काय? नोकर. हमारे घर में भी जो आते हैं काम करने के लिए कौन सा काम करते हैं? आणि आमच्या घरामध्ये पण जे येतात ते कोणतं काम करायला येतात? सबसे नीचे का काम करते हैं. सर्वात खालचं काम करायला येतात. हमारा वही काम है. आमचं तेच काम हम आहे. जितना 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 नीचे जाएंगे उतना प्रभु आपको ऊंचा उठाएगा. आणि आम्ही जेवढं खाली 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 जाऊ आम्हाला प्रभू तेवढा तेवढा उंच और करेल. एक लीडर का ये काम है कि हमें हमेशा नीचे 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 झुककर काम करना. आणि एका पुढाऱ्याचं हेच काम आहे की नेहमी 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 त्यांनी झुकूनच काम करावं. कोई भी सेवा हो आप शुरू कर दें, कुर्सियाँ लगाना शुरू कर दें, आप उसको पोंछना शुरू करते हैं. मैंने मेरी सेवा की शुरुआत कैसे किया मालूम है? आणि कुठलंही काम असो द्या, खुर्ची लावण्याचं किंवा पोचा मारण्याचं, मी माझी सुरुवात कुठून केली माहितीये का? मैंने टॉयलेट साफ करने से शुरुआत किया. आणि मी बाथरूम साफ करायचो. मैं प्रभु की सेवा करने के लिए. आम्ही प्रभूची सेवा करण्यासाठी और आहोत. कभी भी अपनी बड़ाई और प्रसिद्धि के लिए पीछे मत भागना. आणि कधीही आमच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आम्ही पाठीमागे पळू नये. कभी पीछे भागना नहीं है. आणि कधीही आम्ही मागे पळू नये. मार्कुस 10:43 से 44 वचन. हा आणि मार्क शुभवर्तमानाचं 10 अध्याय 43 आणि 44 वचन. परंतु तुमची गोष्ट तशी नाही, हा. तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. तुमचा दास बनला पाहिजे, आपका सेवक होना है. आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो, तुम्हामध्ये कोण होऊ पाहतो? पहिला. हा, मग काय करायचे त्यांनी? हा, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कोणाच्या? सर्वमध्ये कोण कोण आले? सर्व म्हणजे कोण कोण आले? संडे स्कूल से लेकर संडे स्कूलचे लेकरं, संडे स्कूल टीचर, संडे स्कूल टीचर, और कौन? महिलाएं, महिला, ब्रदर, ब्रदर, टीनेज. टीनेज, इन सबका क्या बनना है? या सर्वांचं काय व्हायचंय? छोटे से लड़का का भी सेवक बनना है. लहान लेकराचं पण सेवक व्हायचंय. अब आपको मालूम मेरी पोजीशन क्या है? तुम्हाला माहिती आहे माझी 25 साल हो गए साहब प्रचार करता हूँ मैं. 25 वर्ष झाले मी प्रचार करतो. मैं कैसे सेवक बन सकता हूँ? मी कसं सेवा करू मैं शकतो? कैसे नीचे झुक सकता हूँ? आणि मी कसं खाली झुकू मैं शकतो? नीचे कैसे बैठ सकता हूँ? आणि मी खाली कसं बसू शकतो? मेरी पैंट धूल लग जाएगी मेरी पैंट माझ्या में. पॅन्टीला धूळ लागेल. एक तो हम हमारे कपड़ों को नहीं देखते, आम्ही आमच्या कपड्यांकडे नाही पाहत, हम खुदा की सेवा की ओर देखते हैं. आम्ही परमेश्वराचे सेवक आहोत. और जितना आप खुद को झुकाएंगे आणि जेवढं आम्ही स्वतःला खाली झुकवणार खुदा बाप उतना ऊंचा करेगा. परमेश्वर तेवढा आम्हाला उंच करेल. प्रभु ने बोला सर्वांचा. आणि प्रभू या ठिकाणी म्हटलं की सर्वांचा. हाँ, वेरी गुड. सर्वांचा, सर्वांचा सेवक. अच्छा, मूसा को प्रभु ने ये नहीं बोला, प्रभु ने ये नहीं बोला मूसा को कि मूसा को एक चीज बोल के प्रभु ने उसको पुकारा. प्रभु ने ये नहीं बोला तू लीडर है, प्रभु ने उसको दास बोलकर पुकारा. आणि प्रभूने त्याला तू पुढारी आहे म्हणून असं म्हटलं नाही. प्रभू त्याला म्हटलं की तू सेवक आहे. प्रभु ने बोला नहीं तू तू एक लीडर है. अच्छा, आणि प्रभू म्हटलं ना की तू बघ आजचा पुढारी आहे. प्रभु ने उसको बोला तू मेरा दास है. आणि प्रभू म्हटला की तू माझा सेवक आहे. आज खुदा वही कहता है कि तू मेरा दास है. आज प्रभू हेच म्हणत आहे की तू माझा सेवक आहे. हमारी टाइटल क्या है? आमेन. लोगों ने कोई भी टाइटल देने दो आपको, आणि लोकांनी काही पण टायटल देऊ द्या कोई भी आम्हाला. पद देने दो आपको. आणि कुठलंही पद देऊ द्या. आप ना बरोबर प्रॉफिट दिखते हैं सर. तुम्ही ना बरोबर भविष्यवक्ताच दिसता. आप है ना क्या प्रोफेसी करते हैं सर. तुम्ही काय भविष्यवाणी करता. आज देवाचे वचन डायरेक्ट माझ्या छातीला लागलं. आज देवाचं वचन डायरेक्ट माझ्या छातीला लागलं. आप है ना एकदम प्रोफेसी वाले हैं पास. आणि तुम्ही ना एकदम भविष्यवाणी करणारे आहात. तो हम कैसे होते धीरे धीरे? मग आम्ही हळूहळू कसे होतो? हाँ, आराम से. फिर हम वो हवा भरने लगती. आणि नंतर हवा भरू लागते. जब भी कोई ऐसा बोले, आणि ज्यावेळी पण कोणी असं बोलेल, प्रभु को धन्यवाद दे. प्रभूला धन्यवाद द्या. खुदा धन्यवाद तूने मेरा इस्तेमाल किया. प्रभू तुला धन्यवाद, तू माझा उपयोग केला. जब मैं नीचे उतरता हूँ बहुत सारे लोग मिलते हैं. आणि ज्यावेळी मी खाली उतरतो त्यावेळी खूप सारे लोक मला भेटतात. थैंक यू दादा, धन्यवाद दादा, थैंक यू दादा. धन्यवाद दादा. आज डायरेक्ट वचन मेरे को लगा है. आज डायरेक्ट वचन मला लागलं. मेरे भाई, ये प्रभु का वरदान है हमारे जीवन में. हे प्रभूचं वरदान आहे आमच्या जीवनामध्ये. कभी भी फूलना मत. आणि कधी आम्ही फुगू नये. प्रभु ने आपको प्रॉफिट बनाया, प्रभु ने आपको इवेंजलिस्ट बनाया, प्रभु ने आपके जीवन में अंधे लंगड़े सबको ठीक करे. कभी फूलना मत. आणि कधी प्रभूने आम्हाला भविष्यवक्ता बनवलं तरी आम्ही कधी फुगून जाऊ नये. अपने जीवन में हमेशा नम्र बने रहे. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी नम्र असायला और हवं. अगुवों का योग्यता ये है कि वो कभी बड़ाई को नहीं खोजते. आणि पुढाऱ्यांची योग्यता हीच आहे की ते कधीही प्रसिद्धी शोधत नाही. वो सादे रहते हैं. आणि ते साधे राहतात. वो सादे रहते हैं. ते साधे राहतात. आमेन. आमेन. बड़ाई कभी मत खोजना.
आणि प्रसिद्धीचा शोध घेऊ नका. आपका नाम कोई ले या ना ले कोई फर्क नहीं पड़ना चाहिए. तुमचं नाव कोणी घेऊ किंवा न घेऊ काही फरक पडत नाही. जीवन में कुछ मिले या ना मिले, काही मिळो किंवा न मिळो, हमें खुश रहना चाहिए. आम्हाला आनंदी राहायचंय. और प्रभु का धन्यवाद कि परमेश्वर हमारा इस्तेमाल करते हुए हमें लेके जा रहे हैं आगे. आणि धन्यवाद की प्रभू आमचा उपयोग करत आहे. आमेन. आमेन. समझ में आ रहा है? लक्षात येते. ऊपर जाने का स्थान, वर जाण्याचं स्थान, सर्वात बिल्डिंग ऊंची क्यों दिखती? आणि बिल्डिंग उंच का दिसते? पाए मजबूत नहीं रहे. जितनी गहराई में आप जाओगे ना, आणि जेवढं खाली आम्ही जाणार ना, उतना ऊपर चलोगे. आणि तेवढं आम्ही वर जाणार. सोडायचं नाही. जिसके लिए प्रभु ने आपको बुलाया है, आणि ज्याच्यासाठी प्रभूने आम्हाला बोलवलं आहे, आप करते रहे. आम्ही ते करत राहणार. आप करते रहे. आम्ही करत राहणार. आमेन. आमेन. गलातियों की किताब 5वां अध्याय 13 वचन. आणि गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 13 वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता हाँ, पाचारण झाले. स्वतंत्र के लिए. स्वतंत्र का मतलब है स्वतंत्र याचा अर्थ आहे क्या है मालूम है? स्वतंत्र काय माहितीये? आपको किसने बांधा नहीं है. तुम्हाला कोणी बांधलेलं नाहीये. आप मुक्त हैं. तुम्ही मुक्त आहात. हम कई साल गुलाम थे, आणि कित्येक वर्षापासून आम्ही गुलाम होतो, लेकिन एक दिन हमें आजादी मिल गई. पण एकदा आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. गुलाम का मतलब होता है आप आपके जीवन के अंदर खुद की मर्जी से नहीं चल सकते. आणि गुलाम याचा अर्थ आहे की आम्ही स्वतःच्या मर्जीने मनाने चालू शकत नाही. आप कभी आपके मन के अनुसार नहीं चल सकते. आणि कधी आम्ही आमच्या मनानुसार चालू शकत नाही. आपको कभी कभी इच्छा हुई कि मुझे वो खाना है तो आप नहीं खा सकते. आणि कित्येक वेळा आम्हाला जर इच्छा झाली की मला ते खायचंय पण ते आम्ही खाऊ शकत ये नाही. उदाहरण है. ते उदाहरण आहे. आपने की इच्छा से नहीं कर सकते. आणि ते आम्ही आमच्या इच्छेने करू शकत लेकिन नाही. जो स्वतंत्र व्यक्ति होता है पण जो स्वतंत्र व्यक्ती आहे वो कर सकता है. आणि तो हे करू शकतो. स्वतंत्र का मतलब क्या है? स्वतंत्र्याचा अर्थ काय आहे? आजादी है. आजादी. आपको किसी ने बांध के नहीं रखा है. आणि आम्हाला कोणी बांधून ठेवलेलं नाहीये. आपको कोई भी बांध के नहीं रखा है. आणि आम्हाला कोणी बांधून ठेवलेलं नाहीये. आप अपनी मर्जी से जी सकते हैं. आणि आम्ही आमच्या मनाने जगू शकतो. आप जैसा चाहे वैसा जीवन जी आणि सकते हैं. आम्हाला पाहिजे तसं आम्ही जगू शकतो. आप स्वतंत्र हैं. आम्ही स्वतंत्र आहोत. और परमेश्वर यहाँ कह रहा है आणि परमेश्वर या ठिकाणी बोलत आहे आपको स्वतंत्र होने के लिए पाचरण किया गया. आणि तुम्हाला स्वतंत्र्यकरिता पाचारण केलेलं आहे. स्वतंत्र का मतलब है स्वतंत्र्याचा अर्थ आहे आजादी. आजादी. आप सब कुछ कर सकते हैं. आम्ही सर्व काही करू शकतो. उसके लिए आपको क्या किया गया है? आणि त्याच्यासाठी काय करण्यात आलेलं आहे? पाचरण किया गया, आमचं पाचारण करण्यात आलं. बुलाया गया, आम्हाला बोलवलं आहे, नियुक्त किया गया. नियुक्त केलं आहे. लेकिन उसके आगे परमेश्वर कह रहा है पण त्याच्या पुढे परमेश्वर म्हणत आहे हाँ, तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका. काय मिळू देऊ नका. वाव हिंदी में वाव म्हणजे काय? वाव. संधि देऊ नका. संधी देऊ नका. पढ़ना हिंदी. शारीरिक कामों के लिए क्या मिले? अवसर मिले. शारीरिक कामों का अवसर नहीं देना. आणि शारीरिक वासनांना वाव द्यायचा नाहीये. कई बार स्वतंत्र प्रभु ने हमें किया है. आणि कित्येक वेळा प्रभू आम्हाला स्वतंत्र करतो. हम आजाद हैं, आम्ही आजाद आहोत, अपनी मर्जी से जीवन जी सकते हैं. आमच्या मनाने जीवन जगतो. लेकिन कई बार शारीरिक अभिलाषा हमारे जीवन में आ जाती है. कित्येक वेळा शारीरिक अभिलाषा आमच्या जीवनामध्ये येतात. शारीरिक अभिलाषा का मतलब मालूम है? आणि शारीरिक अभिलाषाचा अर्थ जो माहिती आहे? शरीर को अच्छा लगता है. आणि जे शरीराला चांगलं शरीर वाटतं. को क्या अच्छा लगता है? शरीराला काय चांगलं वाटतं? प्रशंसा. प्रसिद्धी. आपके शरीर को प्रसिद्धी अच्छी नहीं? प्रसिद्धी चांगली वाटत नाही तुम्हाला? चांगलं दिसावं कोणाला वाटतं? चांगलं दिसावं कोणाला वाटतं? चांगलं दिसावं कोणाला वाटतं? शरीराला ना. कोणासाठी तयार होतोय? शरीरासाठी. और वही बात कर रहा है परमेश्वर. तेच बोलत आहे परमेश्वर कि अपनी प्रशंसा को, शरीर की अभिलाषाओं को आप मत चुने. आणि शरीराच्या अभिलाषामध्ये आम्ही चुने ना, शरीर की अभिलाषा को मत चुने. आणि शरीराची जी अभिलाषा आहे त्याची आम्ही निवड करू नये. उसको अवसर मत दे. आणि त्याला आम्ही संधी देऊ नये. शरीर की बातों पे ना चले. आणि शरीराच्या गोष्टीवर आम्ही जाऊ नये. अगर समझो ऐका सुनिए मेरे बात. ऐका लक्ष. अगर आपको किसने बेइज्जत करा, जर का आम्हाला कोणी बेइज्जत केलं, किसको अच्छा नहीं लगता? कोणाला चांगलं नाही वाटत. शरीर को अच्छा लगता है. शरीराला चांगलं वाटतं का? हमारे किसने बेइज्जती की, आमची जर कोणी इज्जत काढली, किसको अच्छा नहीं लगता? कोणाला जोर से चांगलं नाही बोलो. वाटत. और आपकी बहुत अच्छी प्रशंसा की किसने, किसको अच्छा लगता? आणि आमची चांगली प्रशंसा केली की कोणाला चांगलं वाटतं? शरीर को. हम किस में जी रहे हैं? आम्ही कशामध्ये जगत आहोत? शरीर में जी रहे हैं. वो बात वही कह रहा है कि शरीर के बातों को क्या मत करो. आणि शरीराच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना काय करू नये? वाव देऊ नका. वाव देऊ नका. अवसर देऊ नका. संधी देऊ नका. अवसर मत दो. संधी देऊ फिर नका. क्या करें? मग काय करायला पाहिजे? एक दूसरे के क्या बनना है? एक दुसऱ्याचं काय बनायचं आहे? अगर समझो मेरी एक दूसरे ने हमारी प्रशंसा नहीं की, तभी क्या करना है हमको? जर आमची एक दुसऱ्याने प्रशंसा जर केली नाही तर आम्ही काय करायला पाहिजे? कैसे रहना है? कसं राहायचं? दास बनकर.
दास का मतलब क्या है? दास म्हणजे काय? सेवक मतलब क्या? सेवक म्हणजे काय? दास। दास हमें एक दूसरे की सेवा करने के लिए बुलाया, आम्हाला एक दुसऱ्याची सेवा करण्यासाठी बोलवले, दास बनाया हमें। सेवक बनण्यासाठी। आमेन। आमेन। दास का मतलब क्या है? सेवक याचा अर्थ काय? दूसरों की सेवा करना, दुसऱ्यांची सेवा करणे, दूसरों की सेवा करना, दुसऱ्यांची सेवा करणे, दुसरेकडून सेवा करून घ्यायची। दुसऱ्याकडून सेवा करून घ्यायची, पड़ोसी को बोलना दुसरेकडून सेवा करून घ्यायची नाही। तर आपण काय करायचं? आपण काय करायचं? आपण दुसऱ्याची सेवा करायची। आपण दुसऱ्याची सेवा करायची। यीशु ने नहीं बोला देखो देखो मैं कहाँ से आया हूँ, येशूने नाही म्हटलं बघा आम्ही कुठून आलोय, स्वर्ग से आया हूँ। स्वर्गातून आलोय। मालूम नहीं क्या तेरे को पेत्रस? पेत्रा तुला माहित नाही का? तेरे को पता था ना? माहित होतं? तू नहीं बोला था ना तू जीवन देवाचा पुत्र आहेस? आणि तूच बोलला होता ना तू जिवंत देवाचा पुत्र आहेस, मेरे प्रभु ने तुझे प्रकट किया। आणि प्रभूने मला प्रकट अब केलं। एक काम कर, आता एक काम कर, मेरे पैर को धो। माझे पाय धुव। ऐसे बोला? असं बोलला का? तुझे मालूम है मैं कहाँ से आया हूँ? तुला माहिती आहे मी कुठून आलो? स्वर्ग से आया हूँ। स्वर्गातून आलो। और तुझे पता नहीं कि तुझे क्या करना है? आणि तुला माहित नाही का तुला काय करायचं? चल मेरे पैर को धो। चल माझे पाय धुव। ऐसे बोला क्या? असं बोलला का? नहीं। नाही। यीशु मसीह क्या बना? येशूने त्याला काय सबका म्हटलं? दास बन गया। सर्वांचा सेवक बन, सबका दास बना। सर्वांचा सेवक बन। सृष्टिकर्ता परमेश्वर होने के बावजूद भी वो दास बना आणि निर्माण करता परमेश्वर असून देखील तो सेवक झाला, और उसने सृष्टि के पैर धोया। आणि त्याने त्या निर्माणकर्त्याचं जे सृष्टी आहे त्याचे त्यांनी पाय धुतले। हमारे घर में भी हम जब पति पत्नी जब चलते हैं अपने जीवन में, आणि आमच्या घरामध्ये देखील पती पत्नी आम्ही ज्यावेळी चालतो, जिनकी शादी हो गई है, ज्यांचे लग्न झालेत, हाँ, अपने जीवन के अंदर एक दूसरे का सेवक बनकर हम चले। आणि आम्ही एक दुसऱ्यांचा सेवक बनून चालायला पाहिजे। हम एक दूसरे की सेवा करें, आम्ही एक दुसऱ्यांची सेवा करूया, एक दूसरे के अधीन में रहें। आणि एक दुसऱ्यांच्या अधीनतेमध्ये राहूया। एक उसको ना बोले कि तू मेरी सेवा कर, तुझे मालूम नहीं कि मैं कौन हूँ। आणि तुम्ही असं म्हणू नका की तुला माहित नाही का मी कोण आहे, माझी सेवा कर। अगर एक दूसरे के अधीन नहीं होते हुए आप आगे बढ़े आणि एक दुसऱ्यांच्या अधीनतेमध्ये जर आम्ही नाही राहिलो तो हमारे घर के अंदर झगड़ा होगा, तर आमच्या घरामध्ये भांडणं होतील, और झगड़ा होने के कारण हमारा घर बर्बाद हो जाएगा। आणि भांडणं झाल्यानंतर आमचं घर जे आहे ते बर्बाद होईल। इसलिए आप और मैं एक दूसरे की सेवा करते हुए आगे बढ़े। म्हणून तुम्ही आणि मी एकमेकांची सेवा करून पुढे जायला पाहिजे। पति ने पति की, पति ने पत्नी की सेवा करना, पतीने पत्नीची आणि पत्नीने पतीची, और दोनों ने मिलकर बच्चों की सेवा करना, आणि दोघांनी मिळून लेकराची, तब आपका परिवार आगे जाएगा। आणि त्यावेळी आमचा परिवार पुढे जाईल। अगर आप मालिक होने को सोचेंगे, नहीं तुझ्या माहिती मराठीमध्ये काय म्हणतात, धनी पण नाही चालवायचं घरी बरं का। आणि कधी कारभारी पण नाही चालवायचं, धान्यांनो धनी पण चालवायचं नाही घरी। धन्यांना धनी पण चालवायचं नाही हाँ, घरी, एक दूसरे से दास व्हायचं, एक दुसऱ्यांचं दास व्हायचं, एक दूसरे के दास बनकर नम्र होकर अपने जीवन में आगे बढ़े। आणि एक दुसऱ्यांचं दास बनून सेवक बनून आम्हाला नम्रपणे पुढे परमेश्वर जायचंय। के राज्य में जाना चाहते हैं, परमेश्वराच्या राज्यामध्ये जायचंय, परमेश्वर के राज्य में बड़ा काम करना चाहते आणि हैं, परमेश्वराच्या राज्यामध्ये मोठं काम करायचंय, तो हमें दास बनना तर पड़ेगा। आम्हाला दास बनायचंय, प्रसिद्धि के पीछे भागना नहीं। प्रसिद्धीच्या पाठीमागे पळायचं इसलिए नाही। परमेश्वर ने वचन कहा है, आणि म्हणून परमेश्वराने वचन सांगितलं, बड़ाई को खोज मत। आणि ती प्रसिद्धीचा शोध करू नको। हमको उठाने वाला परमेश्वर है, आम्हाला उंच करणारा परमेश्वर आहे, हमारे नाम को बड़ा करने वाला परमेश्वर है, आमचं नाव उंच करणारा परमेश्वर आहे। और एक दिन आएगा कि परमेश्वर हमारे नाम को बड़ा आणि करेगा। एक दिवस येईल की परमेश्वर आमच्या नावाला उंच करेल। आप जानेंगे भी नहीं कि आपका नाम कैसे बड़ा होगा। आणि तुम्हाला माहितही पडणार नाही की तुमचं नाव कसं मोठं झालं। मैं एक शादी में था पिछले हफ्ते में, आणि मी एका लग्नामध्ये होतो मागील और मैं आठवड्यामध्ये, सबसे पीछे बैठा हुआ था, आणि मी सर्वांच्या पाठीमागे बसलो और होतो, मुझे अच्छा लगा सबसे पीछे बैठने के लिए। आणि सर्वात पाठीमागे बसायला मला चांगलं वाटलं। और सब लोग मेरे 2-3 लोग मेरे पास में आए, आणि मला माहित नाही की 2-3 लोक माझ्याकडे आले, उन्होंने बोला हम आपको जानते हैं, आणि ते मला म्हटले की मी तुम्हाला ओळखतो, हम आपका नाम बहुत सुना है। आणि आम्ही तुमचं नाव खूप ऐकलं आहे। हाँ, मैं बोला थैंक यू। आणि मी त्यांना म्हणलं धन्यवाद मैंने धन्यवाद। आपने कहाँ देखा मुझे? मग मी विचारलं तुम्ही मला कुठं पाहिलं? अंदर में बोल रहे कहाँ देखा इन्होंने, कैसे मेरा नाम इनको मालूम हुआ? आणि मी आतल्या आत बोलते की मला ह्यांनी कुठं पाहिलं, माझं नाव यांना कसं काय माहित? और मैं सबसे पीछे बैठा हुआ था, आणि मी सर्वात पाठीमागे बसलो होतो, और मैं बाहर आया, आणि मी ज्यावेळी बाहेर आलो, वहाँ पे भी लोग मुझे मिले, आणि बाहेर देखील लोक मला भेटले, हमने आपका नाम सुना है, आणि आम्ही तुमचं नाव ऐकलंय, हम आपको जानते हैं। आणि आम्ही तुम्हाला ओळखतो। मैंने बोला मैं आपको नहीं जानता। आणि मी म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाहीये। वैसे ही परमेश्वर आपको करेगा, आणि असं परमेश्वर करेल। आप लोगों को नहीं जानते लेकिन लोग आपको जानेंगे। तुम्ही लोकांना ओळखत नाही पण लोक तुम्हाला ओळखतील। आप जहाँ भी जाएंगे परमेश्वर उसके लोगों को
खड़ा करेगा आणि तुम्ही ज्या पण ठिकाणी जाणार त्या ठिकाणी परमेश्वर तुमच्यासाठी लोकांना उभं करेल और लोग कहेंगे कि हम आपको जानते हैं, आणि लोक म्हणतील की हा मी तुम्हाला ओळखतो, हाँ हम आपके अच्छा आप वो है, हम आपको जानते हैं. हा अच्छा तुम्ही ते आहात का, मी तुम्हाला ओळखतो. लोग आपको आकर मिलेंगे. आणि लोक तुम्हाला येऊन भेटतील. मैंने मेरे जीवन में अनुभव किया मी माझ्या जीवनात अनुभव घेतलाय. और परमेश्वर ने कहा है, आणि परमेश्वर म्हटला अब्राहम को मैं तेरे नाम को ऊंचा करूंगा. अब्राहम मी तुझं नाव उंच करेन. इसलिए अपने नाम को खुद ऊंचा मत करना, म्हणून आम्ही स्वतःचं नाव स्वतः उंच करू नये. परमेश्वर ने आपके नाम को ऊंचा करने दो. परमेश्वराला आमचं नाव उंच करू और द्या. जब प्रभु नाम ऊंचा करेगा आणि ज्यावेळी प्रभू नाव उंच करेल उसको कोई नीचे नहीं गिरा त्याला सकता. कुणी खाली पाडू शकत नाही. आमेन. आमेन. मत्ती सुवर्तमान 19 अध्याय 28 वचन. आणि मत्ती शुभवर्तमान याचा 19 अध्याय 28 वचन. आणि 28 वचन. यहाँ पर एक घटना हुआ है. या ठिकाणी एक घटना घडलेली आहे. सुनिए क्या बात हुआ है. ऐका काय घडलेलं आहे. येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, हम्म, माणसांना हे अशक्य आहे, हम्म, देवाला तर सर्व शक्य आहे. हम्म, तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहो, हम्म, तर आम्हाला काय मिळणार. हम्म. येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, पुनरुत्थित मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलच्या 12 वंशाचा न्याय निवाडा कराल. यहाँ पे 12 चेले हैं या ठिकाणी 12 शिष्य आहेत. और 10 चेलों में से 2 चेलों ने परमेश्वर के सामने एक प्रस्ताव रखा आणि प्रभूने या शिष्यांमध्ये एक प्रस्ताव ठेवलेला आहे. कि परमेश्वर चेलों ने या शिष्यांनी एक प्रस्ताव ठेवलेला आहे. याकूब और यूहन्ना ने कहा, आणि याकोब आणि योहानाने, हमें ना तेरे 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 जब तू गौरवी राज्य में आएगा ना तो हमारा स्थान को तेरे सिंहासन के सामने रखना. आणि जेव्हा तू त्या राजस्थानावर बसेल ना त्यावेळेस हमारे पद को ऊंचा कर, आमचं पद तू उंच कर. हमारे तेरे सिंहासन के सामने या तेरे सिंहासन के बाजू में हमारे स्थान मिले. आणि तुझ्या सिंहासनाच्या बाजूला आम्हाला स्थान दे. वो गलत तरीके से सोच रहे थे. आणि ते चुकीच्या पद्धतीने विचार करत अब होते. यीशु ने उन्हें जगह नहीं दी. आता येशूने त्यांना जागा दिली नाही. मत्ती 20 अध्याय 22 वचन क्या कहता है. आणि मग ते 20-22 मध्ये काय इन्होंने म्हणतात, यीशु के सामने एक प्रस्ताव रखा है त्यांनी प्रभू येशू समोर एक प्रस्ताव ठेवलाय कि हमें ना एक बड़ा स्थान चाहिए तेरे राज्य में. की आम्हाला आहे ना तुझ्या राज्यामध्ये मोठं स्थान पाहिजे हमें एक अच्छा स्थान चाहिए तेरे राज्य में. आणि आम्हाला चांगलं स्थान पाहिजे. अब यीशु यहाँ कहते हैं, आता येशू या ठिकाणी म्हणतो, मत्ती 20 अध्याय 22 वचन. आणि मग ते 20-22 मध्ये येशू म्हणाला, तुम्ही काय मागता. तुम्ही काय मांगता, आप क्या मांग रहे हैं मुझसे. हाँ, हे तुम्हाला समजत नाही. ये आपको नहीं समझ रहा है. जो प्याला मी पिणार आहे हाँ, तो तुम्हाला पिता येईल काय. हाँ, ते त्याला म्हणाले, पिता येईल. हाँ, पिता येल. उनको समझ में नहीं आई ये बात. आणि त्यांना ही गोष्ट समजली नाही. वो क्या मांग रहे थे परमेश्वर से. ते काय मागत होते एक परमेश्वर. ऊंचा स्थान मांग रहे थे. ते उंच स्थान मागत और होते. यीशु ने उनसे कहा, आणि येशू त्यांना आप म्हटलं, क्या मांग रहे हैं मुझसे. तुम्ही काय मागता माझ्याकडं. आप क्या मांग रहे हैं. तुम्ही काय मागता आपको पता माझ्याकडे. है कि आपको क्या चाहिए. तुम्हाला माहितीये का तुम्ही काय मागत आहात. ठीक है, मैं उसको दे भी दूंगा, ठीक आहे मी देईल, पण लेकिन एक काम करना पड़ेगा आपको. पण एक काम करावं लागेल. जो प्याला मैं पीऊंगा ना आणि जो प्याला मी पेईल ना उसको आपको पीना पड़ेगा. ते तुम्हाला प्यावं लागेल. क्या था वो प्याला. आणि काय होता तो प्याला. वो शर्म का प्याला था. आणि तो शर्मेचा प्याला होता. दर्दनाक प्याला था. आणि तो वेदनादायक प्याला होता. वो क्रूस पर जाने का प्याला था. आणि तो क्रूसावर जाण्याचा प्याला होता. वो प्याला पीना पड़ेगा. आणि तो प्याला प्यावा लागेल. अगर वो स्थान आपको और मुझे चाहिए आणि तो स्थान तुम्हाला पाहिजे, तो एक शर्मनाक जीवन आपको और मुझे जीना पड़ेगा. तर ते इज्जत गेलेलं जीवन आम्हाला, दर्दनाक वेदनाओं से भरा हुआ जीवन जीना पड़ेगा. ते वेदनाचं जीवन जगावं लागेल. वो क्रूस का जीवन जीना ते पड़ेगा. क्रूसाचं जीवन जगावं लागेल. वो कांटों का जो मुकुट है ना उसको पहनना पड़ेगा. आणि तो जो काट्यांचा मुकुट आहे ना तो तुम्हाला घालावा लागेल. एक लज्जित जीवन जीना पड़ेगा. आणि एक लज्जेचं जीवन जगावं लागेल. क्या हम तैयार हैं. काय तुम्ही तयार आहात. एक स्थान ऐसे नहीं मिलता प्रभु के राज्य में. आणि प्रभूच्या राज्यामध्ये हे स्थान असंच मिळत नाही. यहाँ के लोग पैसा देकर स्थान खरीद लेते हैं, या ठिकाणचे लोक पैसे देऊन ते स्थान खरेदी करू लेकिन शकतात. परमेश्वर का राज्य पैसों में नहीं मिलता. पण परमेश्वराचं राज्य पैशाने मिळत नाही. परमेश्वर का राज्य त्याग करने में मिलता है. परमेश्वराचं राज्य त्याग केल्याने मिळतं. परमेश्वर का राज्य कीमत देने से मिलता है. आणि परमेश्वराचं राज्य किंमत दिल्यानंतर मिळतं. और वो जो प्याला है ना आणि तो जो प्याला आहे ना बड़ा दर्दनाक है. खूप वेदनादायक आहे. बड़ा आपको मालूम है यीशु ने वो प्याला पिया. आणि तुम्हाला माहितीये का तो प्याला प्रभू येशूने पिला. और यीशु जब चले, आणि प्रभू येशू जेव्हा चालले, आपको मालूम है हम सब जानते हैं कि यीशु के
यीशु के मुंह पर थूका गया, आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू येशूच्या तोंडावर लोक थुकले थूके, फिर भी उसने एक शब्द से नहीं कहा। तरी त्याने एकही शब्द बोलला नाही यीशु की आंखों को बंद किया आणि येशूचे डोळे बंद केले और उसके मजाक में उसको थप्पड़ मारा गया आणि त्याला मस्करीमध्ये त्याला एक चापट मारली और उसको कहा गया, आणि त्याला म्हटलं तू खुदा का बेटा है तो बता किसने मारा तुझे। आणि तू जर परमेश्वराचा मुलगा आहे तर सांग कुणी मारलं क्या तुला। यीशु नहीं बता सकता था? काय येशूने सांगितलं नसतं का? लेकिन वो चुप रहा। पण तरी प्रभू गप्प बसला, उसके पूरे कपड़ों को निकाल दिया। त्याचे पूर्ण कपडे काढले। कपड़े का निकालने का मतलब क्या है? कपडे काढण्याचा अर्थ काय? एक लज्जित जीवन, त्याला एक बेइज्जत केलं, बेइज्जत किया उसको, त्याला बेइज्जत केलं, लज्जित किया उसको, त्याला बेइज्जत केलं, उसकी पूरी इज्जत को निकाल दिया। त्याची पूर्ण इज्जत काढली। सृष्टिकर्ता परमेश्वर ने जिनको धार्मिकता के वस्त्र पहनाए, लोगों ने उसी के वस्त्र को निकाल दिया। आणि जो निर्माण करता परमेश्वर आहे, ज्यांना धार्मिकतेचे वस्त्र बांधले त्यांनीच त्याला असं केलं, उसको पूरा लज्जित कर दिया, त्याला पूर्णपणे लज्जित उसके केलं, कपड़ों को निकाल त्याचे दिया। कपडे काढले यीशु कपड़े पहनाता है। आणि येशू कपडे घालत होता। आपको मालूम है वो उधड़ा पुत्र, खोया हुआ पुत्र, उसको कपड़े पहनाए यीशु ने। आणि तुम्हाला माहिती तो उधळा पुत्र जो होता त्याला प्रभू येशूने कपडे घातले। वो जो कब्र में आदमी था पूरा, जो कपड़े उतार कर घूम रहा था, यीशु ने उसको कपड़े आणि पहनाए। तुम्हाला माहिती तो कपड्यामध्ये जो व्यक्ती होता त्याचे जे कपडे उतरलेले होते प्रभू येशूने त्याला कपडे घातले। ऐसे कपड़े पहनाने वालों यीशु ने कपड़े पहनाए, लेकिन उसी के कपड़ों को निकाल दिया गया। आणि अशा लोकांना प्रभू येशूने कपडे घातले आणि अशाच लोकांनी प्रभू येशूचे कपडे फिर उतरवले। भी मेरे यीशु ने एक शब्द नहीं कहा। तरी माझ्या प्रभू येशूने एकही शब्द बोलला नाही उसको गालियां दी गई, आणि त्याला त्या वधस्तंभावर शिव्या दिल्या उसको क्रूस पर गाड़ दिया गया। आणि त्याला त्या क्रूसावर गाडण्यात आलं। फिर भी वो कह रहा है, तरी तो म्हणत आहे, हे पिता ये नहीं जानते क्या कर रहे हैं, हे पिता हे काय करते यांना माहित नाही, इनको क्षमा कर दे। त्यांना क्षमा कर। क्या आज हमने ऐसे जीवन को जिया है? काय असं जीवन आम्ही जगलो आहोत का? ऐसे जीवन को जिया है? असं जीवन आम्ही अरे जगलो आहोत साहब, का? हमको कोई बोल देना तो हम गुस्सा हो जाते हैं। अरे आम्हाला जर कोणी काही बोललं ना तर आम्हाला राग येतो। हम चर्च में हैं, आम्ही चर्च मध्ये हम आहोत, अगवे हैं, आम्ही बोलवलेले आहोत, हम अगवे पुढारी आम्ही हैं, पुढारी आहोत, हम लीडर हैं। आम्ही लीडर आहोत। अगर किसी ने कुछ बोल दिया तो हम छोड़कर चले जाते हैं। आणि आम्हाला कोणी काय बोललं की आम्ही सोडून निघून जातो। झंझनी येती, झणझणी येते आम्हाला. झंझनी एकदम, आणि एकदम और झणझणी झंझनी मस्तक तक आ आणि जाती। झणझणी पर मस्तकात येते। असा कसा बोललास, असा कसा बोलला, असा कसा होऊ शकतो? असं कसं होऊ शकतं? तुला माहिती नाही मी कुठून आलोय? आणि तुला माहित नाही मी कुठून आलोय? अरे बाप रे बाप रे, अरे झंझनी आ जाती हमको, झणझणी येते हमारी आग ऊपर तक चढ़ जाती आणि आमची तळपायची आगा मस्तकाला वर और जाते. झगड़े शुरू हो जाते चर्च आणि में। भांडण सुरू होतात चर्च मध्ये। कहाँ सीखे दास बना? कुठं शिकले सेवक व्हायला? अरे कोई बात नहीं, इज्जत निकाल दिया ना, कोई बात नहीं, मेरी इज्जत को संभालने वाला मेरा खुदा है। अरे काही हरकत नाही, जरी इज्जत काढली ना तर इज्जत सांभाळणारा प्रभू माझ्यासोबत। लोग हम यीशु के पीछे चल रहे हैं। आम्ही येशूच्या पाठीमागे चालणार मेरे आहे। यीशु ने जो सहन किया ना, येशूने जे सहन केले ना, हम सहन करेंगे। आम्ही सहन करणार आहोत का? हम लीडर हैं आम्ही पुढारी आहोत और चर्च में हम जाते हैं, आणि चर्चमध्ये आम्हाला माहित आहे हम लीडरशिप करते हैं, आम्ही पुढारी आहोत। पर लीडरशिप के लिए कीमत अदा करना पड़ता है। पुढाऱ्यांसाठी किंमत मोजावी लागते। झंझनी नहीं आएगी ना, प्रभूने बोलले बड़ा बनना है, मोठं व्हायचंय, नीचे जाना पड़े। खाली जायचंय। Amen? आमेन। क्या मांग रहे हैं प्रभु से आप? काय मागतोय प्रभूकडे? ये शिष्य मांग रहे हैं, हे शिष्य मागत आहे ये सिंहासन का स्थान मांग रहे हैं, आणि सिंहासनाचं स्थान हमें मागत आहे. हमें सिंहासन पे बिठा। आम्हाला सिंहासना शेजारी अच्छा बसव. अच्छा अच्छा, तुम क्या मांग रहे हो? आपको मालूम है क्या मांग रहे हैं? अच्छा अच्छा, तुम्ही काय मागत आहात तुम्हाला समजतंय का? जो प्याला मैं पीने वाला आणि हूँ, जो प्याला मी पिणार आहे, आप पिएंगे? तुम्ही पिणार का? हाँ पिएंगे, हा पिणार, हाँ पिएंगे प्रभु। हा पिणार। आपको मालूम है क्या प्याला पीने जा रहा हूँ? तुम्हाला माहिती काय प्याला दर्द पिण्यासाठी भरा हुआ जात आहे? प्याला, वेदनादायक, वो शर्मनाक प्याला, आणि तो शर्मनाक प्याला, क्रूस का प्याला तो वधस्तंभाचा प्याला मैं पीने वाला हूँ। मी पिणार आहे। पिएंगे हम लोग? आम्ही पिणार का? हम यहाँ अपने नाम को प्रसिद्धि करने के लिए नहीं आए हैं, आम्ही या ठिकाणी आमच्या नावाची प्रसिद्धी करण्यासाठी आलो नाहीये। हम प्रभु के नाम को ऊंचा उठाने के लिए आए। आम्ही प्रभूचं नाव उंच करण्यासाठी आलो आहोत। आमीन। आमेन। हम एक लीडर हैं। आम्ही एक लीडर आहोत। मरकुस 10:40 आणि मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 40 वचन। पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही। हाँ, ये लोग क्या बोल रहे हैं मालूम है क्या? यीशु मसीह को मस्का लगा रहे हैं। हे प्रभू येशूला काय करते माहितीये का? मस्का लावते। क्या मस्का लगा रहे हैं? काय येशूला प्रभु लावते? तेरे उजवी कड़े मेरे भाई को और दावी कड़े मुझे तो बिठा दे। प्रभू तुझ्या उजवीकडे माझ्या भावाला आणि डावीकडे मला बसव। कितने कितने यीशु के चेले? किती येशूचे शिष्य आहेत? जोर से बोल। कितने चेले? 12 में से दो जो जन गए यीशु को मस्का लगा रहे हैं। आणि 12 मधून 2 जण गेले आणि प्रभू येशूला मस्का मारत आहे। क्या मस्का लगा रहे हैं? काय मस्का लावते? प्रभु अपन तीनों दोस्त है कि नहीं?
अच्छी दोस्ती है कि नहीं अपनी? प्रभू आपण चांगले दोस्त आहोत की नाही? 10 को छोड़ देना. दहांना सोडून दे ना. अपन तीनों क्या करेंगे? तू बीच में बैठ जा. आपण तिघं काय करणार? तू मध्ये बस. मेरे भाई को उधर बिठा, मेरे को इधर बिठा. माझ्या भावाला तिकडे बसव आणि मला इकडे बसव. बस अपन तीनों, बाकी के 10 आपले कुछ लेना देना नहीं है. बस आपण तिघच, बाकीच्या दहांचं आपल्याला काय घेणं देणं जब नाही. हम टीम में काम करते हैं ऐसे तो होता है. आणि ज्यावेळी आम्ही टीम मध्ये काम करतो असंच होतं ना. अंदर ही अंदर चलते रहते झगड़े. आतल्या आत भांडणं चालू राहतात. अंदर ही अंदर झगड़े. आतल्या आत भांडणं चालू राहतात. अंदर ही अंदर. आतल्या आत. किसको लीडरशिप मिलेगा? कोणाला लिडरशिप मिळेल? कौन इसको चलाएगा? कोण ह्याला चालवेल? त्याला नाही मिळाला पाहिजे. त्याला नाही मिळालं पाहिजे. पास्टरला माहिती नाही राहो तो काय व्यक्ती है. पास्टरला माहित नाही तो काय व्यक्ती आहे. उसको मालूम नहीं है. त्याला माहित नाही. और कुछ लोग तो जबरदस्ती से आ जाते आणि काही लोक तर जबरदस्तीने येतात लीडरशिप के लिए. लिडरशिपसाठी. भले कुछ आता जाता नहीं, भले काही येत नाही, पर ऐसा लीडरशिप करेंगे जैसे वो बाप रे एकदम. मैं आपको बताऊंगा लीडरशिप कैसे चलती है. पण अशी लिडरशिप मध्ये येणार का? अरे बाप रे बाप. मी तुम्हाला सांगणार आहे कशी लिडरशिप येते. लीडरशिप चलाने के लिए क्या 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 योग्यता होनी चाहिए. आणि त्या पुढारी होण्यासाठी काय योग्यता पाहिजे. अभी सीखेंगे हम. आता आम्ही शिकणार आहे. खुद होके आगे ना बढ़े. आणि आम्ही स्वतःहून पुढे जाऊ नये. अपने जीवन को चेक करते रहे. आमचे जीवन आम्ही तपासूया. प्रभु मैं किधर कम हूँ. प्रभू मी कुठं कमी मेरा आहे. स्वभाव किधर बदलना. माझा स्वभाव कुठं बदलायचा मेरे आहे. चरित्र को किधर बदलना. माझं चरित्र कुठं बदलायचं मुझसे आहे. बात कर प्रभु. मी माझ्याशी बोल प्रभू. मेरे स्वभाव को बदलना है माझा प्रभु. स्वभाव बदल. और जब हम इस पर काम करेंगे आणि ज्यावेळी आम्ही याच्यामध्ये काम करतो आप एक अच्छे लीडर बनेंगे. आम्ही एक चांगला पुढारी बनतो. आमेन. आमेन. प्रभु ने बोला कि वो हाँ आगे. पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. हाँ त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत हाँ. त्यांनाच त्या मिळणार. उनको ही वो जगह मिलेगी. त्यांनाच त्या जागा मिळणार. जिनके लिए वो जगह क्या है, ज्यांच्यासाठी ती जागा आहे उनको ही वो जगह मिलेगी. त्यांनाच ती जागा मिळणार. सुनिए, ऐका. वो जगह पाने के लिए धड़पड़ मत करें. आणि ती जागा मिळवण्यासाठी धडपड करू नका. परमेश्वर आपके लिए वो जगह को रखा है. परमेश्वराने ती जागा तुमच्यासाठी ठेवली. परमेश्वर ने रखा है वो जगह. परमेश्वराने ठेवली. इसे धड़पड़ ना करें. म्हणून धडपड करू नका. मुझे वो जगह मिलना चाहिए. मला ती जागा मिळायला पाहिजे. मेरे को वो कुर्सी चाहिए. मला ती खुर्ची पाहिजे. मेरे जा लेके कुर्सी जा लेके जाने के. जा बाबा खुर्चीच घेऊन जा. कुछ लोग बोलते दादा कुर्सी चाहिए. काही लोक म्हणतात दादा खुर्ची पाहिजे. जा लेके. जा घेऊन जा. मैं दूसरी आणतो. दुसरी आणतो. कुर्सी के लिए काम मत करना. खुर्चीसाठी काम करू नका. ओहदे के लिए काम मत करना. हुद्द्यासाठी काम करू नका. हाँ ओहदे के लिए म्हणजे अपने नाम के लिए काम मत करना. आणि तुमच्या नावासाठी पदासाठी काम करू नका. अपने 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 कुछ ख्याति प्राप्त करने के लिए काम मत करना. आणि काही ख्याती प्राप्त करून घेण्यासाठी काम करू नका. काम करना है काम करायचंय ना परमेश्वर के लिए. परमेश्वरासाठी. आमीन. आमेन. ये चेले लड़ रहे हैं आपस में. आणि हे शिष्य आपापसात भांडणं करत आहे. किसको स्थान मिलेगा. कुणाला स्थान मिळणार. यीशु ने कहा येशू म्हटला वो स्थान देने का मेरे हाथ में नहीं है रे बाबा. तुम्हाला स्थान देणं माझ्या हातामध्ये नाहीये. वो मेरे पिता के हाथ में. माझ्या पित्याच्या हातात आहे. और वो स्थान को आप प्राप्त ना करें, परमेश्वर को स्थान आपको देने दें. आणि आम्ही हे स्वतःहून स्थान प्राप्त करून घेऊ नये, तर हे जे स्थान आहे ते परमेश्वराकडून आम्हाला प्राप्त होऊ द्या. प्रभु को देने दो आपको स्थान. प्रभूला. प्रभु स्थान देता है. प्रभू स्थान देतो. बाजू वाले को बोलना, पड़ोसी को प्रभु स्थान देता है. शेजाऱ्याला म्हणा प्रभु स्थान देतो. आज कौन से स्थान पर बैठे हुए हम. आज आम्ही कोणत्या स्थानावर बसलो आहोत. सेल ग्रुप के स्थान पर बैठे हुए. सेल ग्रुपच्या स्थान. सेल ग्रुप लीडर हूँ. सेल ग्रुप लीडर. महिलाओं के लीडर हूँ. महिलांची लीडर. यूथ लीडर हूँ. युथ लीडर. कोई ना कोई लीडर है. कुठले ना कुठले तरी लीडर आहोत. कौन दिया है आपको. कुणी दिलंय तुम्हाला. बाइबल फेलोशिप सेंटर ने नहीं दिया. बायबल फेलोशिप सेंटरने नाहीये. ये खुदा ने आपको वो स्थान दिया हे परमेश्वराने स्वतः तुम्हाला स्थान दिलेलं कि आहे आप वो स्थान के योग्य हैं. की तुम्ही त्या स्थानाच्या योग्य आहात. अच्छे अच्छे बड़े बड़े लोग, लिखे हुए लोग हैं. मोठमोठे शिकलेले लोक आहेत. अच्छे अच्छे पोस्ट पर लोग हैं. आणि चांगल्या पोस्टवर आहेत. लेकिन वो स्थान नहीं मिला उनको. पण त्यांना ते स्थान मिळालेलं हमें नाही. कुछ नहीं आता. आम्हाला काही येत नाही. मुझे तो लिखना भी नहीं आता. आणि मला तर लिहायला पण येत आप नव्हतं. मेरे नोट्स को पढ़ेंगे तो आप जिसने पढ़ लिया ना उसको चॉकलेट दूंगा मैं. आणि माझ्या जर नोट्स तुम्ही पाहिल्या ना, ज्याला वाचायला त्याला चॉकलेट मिळेल. हमारे पास बहुत बड़ा ज्ञान नहीं है. आमच्याकडे खूप मोठं ज्ञान नाहीये. लेकिन फिर भी परमेश्वर ने उस स्थान पर हमको रखा है. तरीही त्या स्थानावर प्रभूने आम्हाला ठेवलेलं हम आहे. लोगों को सिखा सके. आणि आम्ही लोकांना शिकू शकतो. ये अनुग्रह है. ही कृपा आहे. आप सेल ग्रुप लीडर हैं. आणि तुम्ही सेल ग्रुप लीडर आहात. आप वर्शिप लीडर हैं. तुम्ही वर्शिप लीडर आहात. आप टीनेज लीडर हैं. तुम्ही टीनेज लीडर आहात. आप मीडिया के लीडर तुम्ही हैं. मीडियाचे लीडर आप आहात. सिखा रहे हैं लोगों तुम्ही को. शिकवत आहात. ये खुदा ने आपको वो होदा दिया. आणि परमेश्वराने तो हुद्दा तुम्हाला दिलेला आहे. आमीन. आमेन. ये हमें किसी दिया नहीं है. हे आम्हाला कोणी नाही दिलं. ये खुदा ने दिया हे है. परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आमीन. आमेन. ऊपर बढ़ना है तो आणि जर आम्हाला मोठं व्हायचंय तर नीचे जाना पड़ेगा. तर और आम्हाला खाली जावं लागेल. खुद स्थान को प्राप्त ना करें. आणि स्वतःहून आम्ही आमचं स्थान प्राप्त करू नये. ये स्थान है ना हमें लोगों ने देना चाहिए.
हे जे स्थान आहे ना, हे लोकांनी आम्हाला दिलं पाहिजे लोगों के मन में प्रभु डालेगा आणि लोकांच्या मनामध्ये प्रभू टाकेल और वो इस स्थान पर लेकर आएगा। आणि त्या स्थानावर प्रभू घेऊन येईल. लेकिन हम इतने होशियार हैं, पण आम्ही एवढे हुशार आहे, हमारे मन के जैसे स्थान हमें चाहिए। आमच्या मनासारखं आम्हाला स्थान तो पाहिजे. कई लोगों को स्थान मिलता है, काही लोकांना स्थान मिळतं, वो स्थान भी छोड़ देते हैं। ते स्थान पण सोडून निघून वापस जातात. कैसे स्थान मिलेगा फिर? आणि एक बार परत- आपने स्थान को छोड़ दिया तो वापस स्थान नहीं मिलेगा, आणि एकदा का स्थान सोडलं तर पुन्हा ते मिळत नाहीये. राजस्थान जाना पड़ेगा। मग राजस्थानला जावं लागेल. स्वर्गदूतों ने अपना स्थान खुद छोड़ा, स्वर्गदूतांनी आपलं स्थान का सोडलं? प्रभु ने नहीं बोला उसको छोड़ने के लिए, प्रभूंनी नाही सांगितलं सोडायला, खुद उन्होंने स्थान को छोड़ा, स्वतः त्यांनी सोडलं इसलिए वो जगह खाली हो गई। आणि म्हणून ती जागा खाली झाली. आज वो जगह आपको और मुझे भरना है। आज ती जागा तुम्हाला आणि मला भरायची. इसे जो स्थान मिला है ना, आणि जे स्थान मला मिळालं आहे ना, उसको नम्रता के साथ में दासपना के आत्मा के द्वारा आप उसको लें और आगे बढ़ते रहें। आणि त्याला आम्ही नम्रतेने घेऊया आणि त्या सेवकासारखं घेऊन आम्ही ते पुढे घेऊन जाऊया. और एक स्थान लक्ष देते, ऐसे किसी का प्रसिद्धि नहीं मिलती। असंच कोणाला प्रसिद्धी मिळत नाही. एक लीडरशिप के पाने के लिए कुछ खोना पड़ता है। आणि एक पुढारी होण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. यूहन्ना 15:16 आणि योहान 15:16 मध्ये म्हटलंय, तुम्ही मला निवडले नाही हाँ तर मी तुम्हाला निवडले हाँ। व तुम्हाला नेमले आहे. सुनिए सुनिए, तीन बातें यहाँ पर है। ऐका, या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. पहली बात, तुम्ही मला निवडले नाही. हाँ पहली बात, पहिली गोष्ट, तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही मला निवडले नाही मतलब किसके बारे में बात कर रहे हो? आम्ही प्रभूला, हा, जर तुम्ही म्हणत असाल की नाही मी एवढा सर्व काही सोडून प्रभूचे मागे आलो तर आमची खूप मोठी चूक आहे ती। आम्ही जर म्हटलो की मी सर्व काही सोडून प्रभूच्या पाठीमागे आलो तर आमच्या बाबतीत ही खूप मोठी चूक आहे. हम नहीं आए, आम्ही नाही आलो, उसने हमें बुलाया, त्यांनी बोलवलंय, उसने बुलाया, त्यांनी बोलवलंय, उसने हमारे जीवन में काम किया है, त्यांनी आमच्या जीवनामध्ये काम उसने केलं. हमारे जीवन में चमत्कार किया है, त्यांनी आमच्या जीवनामध्ये काम उसने केलं. हमारे जीवन में उसने अद्भुत काम, महान काम किया है आणि त्यांनी महान काम आमच्या जीवनामध्ये केलंय. और उसने हमें चुना है। आणि त्यांनी आम्हाला निवडलंय. सुनिए, ऐका, मैंने नहीं चुना, मी नाही निवडलं, उसने मुझे चुना है। त्यांनी निवडलंय. आमीन। आमेन. दूसरी बात वो कहता है, दुसरी गोष्ट तो म्हणतो, तर मी तुम्हाला निवडले. हाँ, प्रभु ने क्या बोला? प्रभू काय म्हटला? जोर से बोलो, जोरात म्हणा. जोर से बोलो। कोणी निवडलं? अब बाजू वाले को बोला मला देवाने निवडलाय। शेजाऱ्याला म्हणा, मला देवाने निवडलं. अच्छा, कैसे निवडला, कैसे चुना मालूम? कसं निवडलं माहितीये? वोटिंग नहीं किया, त्या ठिकाणी मतदान नाही घेतलं. जिसके 400 मत, जसे 400 मत, हमारा एक ही मत काफी हो, परमेश्वर का मत, हम जीत गए। आमचं एकच मत पुष्कळ आहे जे परमेश्वरासोबत सहमत आहे. लोक झगडा करते निवडण्यासाठी, आणि ते निवडून येण्यासाठी भांडणं करतात. मला द्यायचे बरं का हे नाही, मला द्यायचं, मला द्यायचं. आपको मालूम है झगड़े होते, तुम्हाला माहिती आहे भांडणं होतात. चुनाव में झगड़े होते, आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये भांडणं दो होतात. पार्टी साथ में आती आणि 2 पार्ट्या समोर येतात और वो कहते मुझे चुन के दो, आणि ते म्हणतात की मलाच निवडून द्या, दूसरा बोलते मुझे भी चुन के दो, आणि ते म्हणतात की मला निवडून द्या. और उसमें झगड़े 400 मत 500 मत ऐसे चुनाव होते। आणि 400 मत 500 मतांनी. लेकिन हमारा जो परमेश्वर है ना, पण आमचा परमेश्वर आहे ना, उसका एक ही मत काफी है हमारे जीवन के लिए। त्याचं एकच मत पुष्कळ आहे आमच्या जीवनामध्ये. नहीं समझ में आया? समझ में आया? लक्षात एक ही येते का? और पूरी दुनिया में से उसने हमको चुन के निकाला, आणि संपूर्ण दुनिया से जगामध्ये अच्छे से लोग बैठे हुए, पैसे वाले, उनको नहीं चुना। चांगले चांगले लोक बसलेले आहेत, पता नहीं कितनी डिग्री लेके रखा है लोगों ने, माहित नाही कितीतरी डिग्र्या घेतलेल्या आहेत, खुदा बाप ने उनको नहीं चुना, आणि प्रभूने त्यांना नाही निवडलं, हमको चुन लिया प्रभु ने। आणि प्रभूने आम्हाला निवडले. खुश नहीं आप? तुम्ही आनंदी नाही का? मैं एक जंगल में रहने वाला हूँ। मी जंगलामध्ये राहणार होतो. वहाँ पे अभी तक गाड़ियाँ भी नहीं जाते, त्या ठिकाणी अजूनपर्यंत गाड्या पण जात नाही, मोटरसाइकिल बड़ी मुश्किल से लेके जाना पड़ता है। आणि मोटरसायकल खूप मुश्किलीने घेऊन ऐसे जायला जंगल में रहता हूँ, त्या जंगलमध्ये राहतो. वहां से प्रभु ने उठा के उसके राज्य में चुन लिया। आणि त्या ठिकाणावर प्रभूने मला उचललं आणि त्याच्या राज्यासाठी निवडलं. पहचान नहीं थी किधर, ओळख नव्हती कुठंच, कोई चुनने के लिए भी तैयार नहीं था, आणि कोणी निवडण्यासाठी देखील तयार नव्हता. वो इतने भी स्मार्ट नहीं है हमको कोई चुन ले। एवढे पण आम्ही स्मार्ट सुंदर नाहीये की आम्हाला निवडण्यासाठी तयार. एकदम गोरे गोरे पान एकदम गोरे गोरे पान कि आ जाओ, आपको हम चुन लेंगे, आ जाओ। की या तुमची आज आम्ही निवड करू. कोई हमारे
चुनने वाला नहीं था, आणि कोणी आमची निवड करण्यासाठी लेकिन नव्हतं. हमारी सुंदरता प्रभु ने हमारे चेहरे पे नहीं देखा, पण आमची सुंदरता प्रभूने आमच्या चेहऱ्यावर नाही दिली, हमारे अंदर देखा, आमच्या आतमध्ये दिली, हमारे अंदर देखा. आमच्या आतमध्ये दिली. और खुदा बोला तू चेहरे से भले सुंदर नहीं है, आणि प्रभू म्हटलं की भले तू चेहऱ्यामध्ये सुंदर नाहीये, तू हृदय से सुंदर है, पण तू हृदयाने सुंदर आहे, तू हृदय से सुंदर तू है. हृदयाने सुंदर आहे. आजा मैं तुझे चुन लेता हूँ. या मी तुला निवड. उसने कब कहा, किसके सामने चुना मालूम है? त्यांनी कुणाच्या समोर निवडलं माहितीये? किसके सामने चुना कुणाच्या समोर निवडलं? आपको मालूम है? उसने चुना. तुम्हाला माहितीये का त्यांनी निवडलंय? और जोर से बोलो ना, चुना. म्हणा ना, निवडलंय. कहाँ से चुना? कुठून निवडलंय? दुनिया में से. जगामधून. किसके सामने चुना? कुणाच्या समोर? स्वर्ग के स्वर्गदूतों के सामने चुना और कहा ये मेरा हृदय के अनुसार चलने वाला व्यक्ति, इसको मैंने चुन लिया है. त्यांनी स्वर्गातल्या स्वर्गदूतांसमोर आम्हाला निवडलेला आहे आणि तो म्हटलेला आहे की हा माझ्या मनासारखा व्यक्ती आहे आणि याला मी निवडला आहे. मुझे मिल गया, मुझे मिल गया, मुझे मिल गया. मला भेटला, मला भेटला, मला भेटला. ये मुझे चाहिए, ये मुझे चाहिए. हा मला पाहिजे, हा मला पाहिजे. स्वर्गदूतों को परमेश्वर बता रहा है. आणि स्वर्गदूतांना परमेश्वर सांगत आहे. एक खोया हुआ पुत्र पिता के पास में आया, आणि एक हरवलेला पुत्र परमेश्वराकडे आला स्वर्ग में आनंद किया गया. आणि स्वर्गामध्ये आनंद झाला. एक भेड़ मिली, आणि एक मेंढरू मिळालं, कोई भी भेड़ मिली, ते हरवलेलं मेंढरू मिळालं, स्वर्ग में आनंद किया गया. स्वर्गामध्ये आनंद झाला. प्रभु ने हमें चुना, प्रभूने आम्हाला निवडलं, उस स्वर्ग में आनंद किया. स्वर्गामध्ये आनंद केला. मैंने चुन लिया एक जन को. आणि प्रभू म्हणतो की मी एकाला निवडलंय. हम चुने हुए लोग हैं. आम्ही निवडलेले लोक आहोत. किसने चुना है? कुणी निवडलंय? पड़ोसी को बोलना प्रभु ने चुन लिया. अरे बाप, शेजाऱ्याला सांगा परमेश्वराने निवडलंय. इस दुनिया में चुनते हैं, एक लीडर को चुनते हैं. आणि ह्या जगामध्ये एका पुढाऱ्याला निवडतात उसका शासनकाल कितना है? आणि त्याचा काळ किती वर्षाचा आहे? 5 साल. 5 वर्षाचा. 5 साल के बाद में 5 वर्षानंतर उसका शासन चला गया. आणि त्याचं जे सत्ता आहे ती निघून गेली. वापस से कोई नया लीडर आता है. आणि पुन्हा एकदा नवीन पुढारी येतो. जब मेरा यीशु चुनता है ना, आणि ज्यावेळी माझा येशू निवड करतो, 5 साल के लिए नहीं चुनता, 5 वर्षासाठी नाही निवडत, जिंदगी भर के लिए चुनता है, जीवनभरासाठी निवडतो हमेशा के लिए चुनता है. आणि नेहमीसाठी निवडतो. अब उसमें रहना या नहीं रहना वो आपको और मेरा काम है. आता त्याच्यामध्ये राहायचं की नाही राहायचं हे आमच्यावर आहे. प्रभु बहुत कंटाला है यार, प्रभू आज लय कंटाळा आलाय. मेरे को नहीं रहना यहाँ पे, मैं रिजाइन दे देता. कुछ लोग रिजाइन दे देते ना, काही लोक राजीनामा देतात ना, रिजाइन दे देते. काही लोक राजीनामा देतात. आत्मिक जीवन में वैसे ही है. आत्मिक जीवनामध्ये देखील कुछ असं लोग आहे. रिजाइन मेरे को नहीं करना प्रभु. प्रभु बोलते ठीक है बेटा, नहीं करना तो मत कर, प्रभू म्हणतो ठीक आहे, नाही करायचं तर ठीक आहे, कोई बात नहीं, मेरा काम कोई आगे दूसरा लेके जाएगा. आणि काही हरकत नाही की माझं काम दुसरं येऊन पुढे घेऊन जाईन. एक बार प्रभु ने चुन लिया, आणि एकदा का प्रभूने निवडलं, उसको पकड़ लो, त्याला पकडा, उसको पकड़ लो, त्याला पकडा, उसको पकड़ो त्याला पकडा और आगे बढ़ते रहो. आणि पुढे जा. किसने चुना है? कुणी निवडलंय? कितना धीरे बोल रहे रे बाबा. किती हळू बोलताय. और परमेश्वर का राज्य कैसा है? परमेश्वराचं राज्य कसं आहे? स्थिर राज्य है. स्थिर राज्य आहे. उसका राज्य कैसा है? त्याचं राज्य कसं आहे? 5 साल के लिए नहीं, 5 वर्षाचं नाहीये, 10 साल के लिए नहीं, 10 वर्षाचं नाहीये, अनंत काल के लिए. सार्वकालिक साठी आहे. उस राज्य के लिए प्रभु ने आपको त्या चुना. राज्यासाठी प्रभूने आम्हाला निवडलंय. मुझे चुना है, मला निवडलंय, आपको चुना है. तुम्हाला निवडलंय. समझ में आ रहा है? लक्षात येते? प्रभु ने चुना है, प्रभूने निवडलंय, प्रभु ने चुना है. प्रभूने निवडलंय. अब चुन के क्या किया आपको? आता निवडून काय करणार आहे प्रभू? हाँ, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. निवडून काय केलं? चुन के क्या किया? निवडून काय केलं? नेमले म्हणजे? नेमले म्हणजे नेमले म्हणजे हाँ हाँ, शांत मत बोलो, बोलो आपकी बोलो. बोला बोला. हाँ, अच्छा मेरे को बताओ अभी. मला सांगा. चुनाव होते, लोग चुन के आते, आणि निवडणूक होते, लोक निवडून येतात. कोई खासदार, कोई आमदार, कोई वगैरह वगैरह बनता. पण कोणी खासदार, आमदार, कोणी वगैरे वगैरे बनून जातं. उन किसी को गृह मंत्री, किसी को आरोग्य मंत्री, किसी को जल मंत्री, और कौन सा मंत्री होता? कुणाला आरोग्य मंत्री, कुणाला जल मंत्री, फाइनेंस मंत्री, फायनान्स मंत्री, रेलवे मंत्री, रेल्वे मंत्री, शिक्षण मंत्री. आप होशियार है, बोलो बोला. बस इतने मंत्री? एवढेच मंत्री. चलो ठीक, चलो इतने तो मालूम है. त्याला एवढे तर माहिती आहे. अब प्रभु ने भी हमको चुना, प्रभूने पण आम्हाला निवडलं, और हमको भी तो स्थान दिया ना. आम्हाला पण ते स्थान दिलं. मीडिया मंत्री, मीडिया मंत्री, महिला मीटिंग मंत्री, महिला मीटिंग मंत्री,
यूथ मीटिंग मंत्री, यूथ मीटिंग मंत्री, टीन एज वाला मंत्री, टीन एज वाला मंत्री, वर्शिप वाला मंत्री। वर्शिप वाला मंत्री। आप मेरे को नहीं बोल सकते वर्शिप करो। तुम्ही मला नाही म्हणू शकत तुम्ही अगर वर्शिप मैं वर्शिप कराना कमाल, आप यहाँ पे बैठेंगे, आप भाग जाएंगे सब, पळून जाल। क्योंकि मेरी आवाज इतनी सुंदर सुरीली है कि आप वहां जाके सुनेंगे। माझा आवाज एवढा सुंदर आहे ना, तुम्ही बाहेर जाऊन ऐका। लेकिन जिसकी आवाज अच्छी है ज्याचा आवाज चांगला आहे प्रभु उसको चुन लेता। प्रभूने त्याला निवडलंय। मेरे लिए गा, मेरे लिए गा, आणि माझ्यासाठी गा, मेरे लिए बजा, माझ्यासाठी वाजव, मेरे साठी बजा। माझ्यासाठी वाजव लोगों को आशीषित दे आणि लोकांना आशीर्वाद दे। तेरे गाने के द्वारा, तुझ्या गाण्याच्या द्वारे, तेरे बजाने के द्वारा तुझ्या वाजवण्याच्या द्वारे लोग आशीषित होंगे। लोक आशीर्वादित होतील। इसलिए खुदा बाप वो स्थान देता है। आणि म्हणून प्रभू येशू ते स्थान देतो। मुझे नहीं मिला वो स्थान, मला नाही मिळालं ते स्थान। मुझे मालूम नहीं मैं प्रचार अच्छा करता हूँ कि नहीं, मला माहित नाही मी प्रचार चांगला करतो की नाही, तो प्रभु ने डाल दिया वहाँ पे। पण प्रभूने टाकला माझ्यात। मैं अभी भी गुस्सा हूँ प्रभु से। अजूनही रागवतो प्रभु कधी-कधी। मुझे नहीं करना प्रचार, प्रभू मला नाही करायचा प्रचार, फिर भी खड़ा होना पड़ता है। तरी उभं राहावं लागतं। पता नहीं आपको अच्छा लगता है कि नहीं प्रचार, माहित नाही तुम्हाला चांगलं वाटतं की नाही। कोई बात नहीं, अच्छा लगे या ना लगे, पर प्रचार करने का काम प्रभु ने दे दिया। काही हरकत नाही, तुम्हाला चांगलं वाटो किंवा न वाटो, पण प्रचार करण्याचं जे काम मला दिलं आहे ते मी करत आहे। मैं गाना नहीं गा सकता सर, मी गाणं नाही गाऊ शकत, लेकिन थोड़ा बहुत जितना भी आता उतना प्रचार कर सकता हूँ। पण जेवढा पण वेळ तेवढा मी प्रचार करू शकतो। आप महिला मीटिंग चलाते हैं, मी महिला मीटिंग चालवता, आप अच्छा चलाते हैं, तुम्ही चांगली चालवता, दूसरे को वो स्थान नहीं मिला, दुसऱ्याला ते स्थान नाही मिळालं, आपको मिला है। तुम्हाला मिळालंय। अरे आपको प्रभु ने रखा है कि नहीं? आणि प्रभूने तुम्हाला ठेवलंय की अगर नाही। आरोग्य मंत्री है, फाइनेंस मंत्री, आरोग्य मंत्री का काम क्या है? आरोग्य मंत्र्याचं काम काय आहे? पैसे गिनना। पैसे मोजायचे। क्या काम है आरोग्य मंत्री? काय काम आहे आरोग्य मंत्र्याचं? बरोबर की नहीं? वेरी गुड। फाइनेंस मंत्री का काम क्या है? फायनान्स मंत्र्याचं काम काय आहे? हाँ, बजट व्यवस्थित सबको पूरे स्टेट में बजट जा रहा है कि नहीं, वो लोगों तक कुछ पहुंच रहा है कि नहीं? संपूर्ण स्टेटमध्ये ते बजेट जात आहे का, पोहोचत आहे का लोकांपर्यंत? जल मंत्री, जलमंत्री, उसका काम क्या है? त्याचं काम काय आहे? पानी हर एक के घर में जा रहा है कि नहीं? प्रत्येक घरामध्ये पाणी जाते की नाही? रोड मंत्री, रोड मंत्री, परिवहन मंत्री बोलते, परिवहन मंत्री, परिवहन मंत्री, उसका काम क्या है? त्याचं काम काय आहे? रस्ते व्यवस्थित है कि नहीं? रस्ते व्यवस्थित आहे सबका की अपना अपना काम है कि नहीं? सर्वांना आपापलं काम आहे की नाही? अगर परिवहन मंत्री बोलने लगा कि नहीं मैं आज आरोग्य खाता देखूंगा, आज तो आणि होगा, परिवहन मंत्री आला आणि म्हटलं की नाही मला आज आरोग्य खातं पाहायचंय, चला सकेगा? चालवेल का? क्यों? का? उसकी नेमणूक नहीं है ना साहब, त्याची नेमणूक त्यासाठी नाहीये, उसको उसके लिए नहीं बुलाया ना। त्याला त्याच्यासाठी नाही बोलवलं। हमारा प्रॉब्लम क्या है? आमची समस्या काय आहे? हमें गाना नहीं आता तो भी गाने में घुसेंगे। आम्हाला गाणं येत नाही तरी आम्ही गाण्यामध्ये घुसतो माइक दो मेरे को जरा, 2 गाने गा के दिखा दो। आणि 2 गाणी गाऊन दाख। भले ही गाने नहीं आता, भले एक गाणं येत नाही, बजाने नहीं आता, वाजवायला येत नाही, गाना एक तरफ, अपना सुर एक तरफ, आणि गाणं एकीकडं आणि आमचा सूर एकीकडं, ताल एक तरफ, आणि ताल एकीकडं, फिर भी चाहिए गाना। तरीही आम्हाला गाणं पाहिजे। अरे वो निकल जाओ ना वहां से, प्रभु ने नहीं बिठाया तो वहां क्यों जबरदस्ती घुस रहा? अरे तू त्याच्यामध्ये नाहीये, तू का जबरदस्तीने त्याच्यामध्ये बसतोय? समझ में आ रहा है? लक्षात येते? आपको जहां रखा है ना प्रभु ने, तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवलंय ना वहां पे रहना त्या ठिकाणी राहा और ईमानदारी से काम करना, आणि इमानदारीने काम करा, जवाबदारी से काम करना, जबाबदारीने काम करा, कर्तव्य से काम करना। कर्तव्याने काम करा, वहां से उठाकर प्रभु और ऊंचाई पर आपको बिठा देगा। आणि त्या ठिकाणावरून उचलून प्रभु तुम्हाला उंच स्थानावर ठेवेन। एक में तो विश्वास योग्य रहो। एकदा एकात्तर विश्वास योग्य राहा। प्रभु ने बुलाया, प्रभूने बोलवलंय, हाँ प्रभु ने बुलाया, नहीं प्रभु ने पहले बुलाया, प्रभूने पहिलं बोलवलं, फिर चुन लिया, नंतर निवडलं, उसके बाद नियुक्त कर दिया। त्यानंतर नेमलं। नियुक्त करने के लिए क्या देता प्रभु? इस संसार के लोग नियुक्त करने के लिए एक चिट्ठी देते उनके लेटर हेड पर, आणि ह्या जगामध्ये नियुक्त केल्यानंतर एक चिठ्ठी देण्यात येते, वो बोलते आप नियुक्त हो गए ये काम के लिए। आणि तुम्ही ते म्हणतात की तुम्ही या कामासाठी नियुक्त आहात। अब हमको कौन सी चिट्ठी मिली है आम्हाला कोणती चिठ्ठी मिळाली? नियुक्त होने की? नेमण्याची। पवित्र आत्मा मिला है हमको, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा की छाप लगी हम पे, पवित्र आत्म्याची छाप आमच्यावर इसके लागली, लिए मैंने नियुक्त कर दिया है। आणि म्हणून मी तुला नेमला आहे। नहीं समझ में आया? लक्षात नाही आलं? सर के ऊपर से डोक्यावरून के अंदर आतमध्ये? वेरी अंदर जाना चाहिए। धन्यवाद। नहीं गया तो फिर मैं इतना बड़बड़ करके फायदा नहीं आपने। ठीक नाही गेलं तर एवढी बडबड करून फायदा नाहीये। आमेन। आमेन। आपको नियुक्त किया गया। पहले क्या किया? पहिलं काय केलं? हाँ जोर से बोलना भाई, जोरात बोला। दूसरा
तीसरा, समझ में आया? नियुक्त कहाँ पे नियुक्त है आप? तो अपनी जगह को छोड़ना नहीं। म्हणून आम्हाला आमची जागा सोडायची नाही. शायद एक ही समय में, अच्छा और एक आगे बता दो, बताओ। चला पुढे एक सांगतो. सब प्रार्थना कर रहे हैं, ये चुप हो गए तो अच्छा हो जाएगा। आप प्रार्थना नहीं कर रहे ना? प्रार्थना नाही करत अशी अंदर से लग रहा है मेरे को वो प्रार्थना कर रहे हैं। आणि आतमधून असं करत आहे. पक्का? नक्की. एक मंत्री ना 4-5 खाते संभालता है, मालूम है? एक मंत्री 4-5 खाते सांभाळतो, माहिती आहे? नहीं मालूम? नाही माहित. अरे जगह की रीत है यार ये। अगर वहाँ मंत्री नहीं है तो एक मंत्री 4-5 खाते संभालता है। तो मंत्री 4-5 खाते सांभाळतो, माहिती आहे? नहीं मालूम? नाही माहित. नीचे मिलना मेरे को, मैं बताता हूँ। सही में बोल रहा हूँ मैं। एक मंत्री है ना, वो 4-5 खाते संभाल लेता। एक मंत्री आहे ना, तो 4-5 खाते सांभाळतो. पालक मंत्री का भी संभाल लेता और पालक मंत्र्याचं पण सांभाळतो. एक मंत्री कई खाते संभाल सकता है। आणि एक जो मंत्री आहे तो कित्येक खाते सांभाळू शकतो. वैसे आपके मेरे जीवन में है। जसं तुमचं आणि माझ्या जीवनात आहे. आप एक चीज के लिए योग्य हैं। तुम्ही एका गोष्टीसाठी योग्य आहात. प्रभु आप ईमानदार हैं, आप ईमानदार, तुम्ही इमानदार आहात, विश्वास योग्य हैं, तुम्ही विश्वासयोग्य आहात. और आपको प्रभु वापस एक दूसरा खाता देगा। आणि मग प्रभू तुम्हाला पुन्हा एकदा दुसरं खातं देईल. उसमें आप ईमानदार है, त्याच्यामध्ये पण तुम्ही इमानदार आहात. आपको तीसरी जवाबदारी तुम्हाला देगा। तिसरी जबाबदारी मिळेल. एक व्यक्ति को परमेश्वर पता नहीं कितनी जवाबदारी दे सकता आणि एका व्यक्तीला प्रभू किती जबाबदारी देईल सांगू शकत है। नाही. क्यों मालूम है? का माहितीये? आप उसको लेकर जा सकते हैं। तुम्ही ते घेऊन चालू शकता. म्हणून. एक व्यक्ति को इतनी जवाबदारियां इसलिए दी जाती है क्योंकि वो व्यक्ति काबिल है उसको संभालने के लिए। एका व्यक्तीला एवढ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात कारण का तर तो ती जबाबदारी स्वीकारण्याच्या आणि पुढे घेऊन जाण्याच्या लायक आहे. अपने से एक ही संभलता नहीं, आमच्याकडून एकच सांभाळता येत नाही. एक में भी कुरकुर शुरू रहता, एकामध्ये पण कुरकुर, उसमें भी झंझनी आती। त्याच्यामध्ये पण झिंझिने येतात. नहीं संभालेंगे आप? नाही सांभाळणार. मैं रोज प्रार्थना करता प्रभु से, मी रोज प्रार्थना करतो प्रभू, प्रभु और खाते दे मेरे को, प्रभू अजून खाते दे मला, और खाते दे, अजून खाते दे योग्य बना मेरे को संभालने के आणि लिए। योग्य बनव मला सांभाळण्यासाठी. अगर एक अंबानी पूरे दुनिया में उसके रिलायंस के डब्बे शुरू कर सकता है तो प्रभु के लोग एक व्यक्ति सब जगह शुरू नहीं कर सकता क्या? अंबानी जर संपूर्ण भारतामध्ये त्याचे डबे वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करू शकतो तर एक व्यक्ती संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करू शकत नाही का? उसके प्रभु उसके राज्य को स्थापन नहीं कर सकता प्रभू त्याचं राज्य स्थापन करू शकत नाही का? क्योंकि प्रभु आपके अंदर वो योग्यता को डालेगा। तर प्रभू ती योग्यता आमच्यामध्ये टाकेल. खुदा डालेगा वो योग्यता। परमेश्वर टाकेल. आमेन। आमेन. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात? आमेन। धन्यवाद. अच्छे लीडर बनेंगे हम। चांगला लीडर आम्ही बनूया. घर की लीडरशिप कीजिए, चर्च की लीडरशिप कीजिए, आप जहाँ पर हैं वहाँ अच्छा लीडरशिप कीजिए आप। आणि ज्या ठिकाणी हो आम्ही त्या ठिकाणी आम्ही चांगले आणि चांगले पुढारी बनवू. प्रभु ने हमें बुलाया, प्रभूने आम्हाला बोलवलं, उसने चुन लिया त्याने आम्हाला निवडलं, और हमें नियुक्त किया। त्याने आम्हाला नियुक्त केलं. आइए अपनी आंखें बंद करें, यावर आपले डोळे बंद करूया. प्रभु को कहें, प्रभु हर एक वचन मेरे अंदर आने दो। प्रभू प्रत्येक वचन माझ्या आतमध्ये येऊ दे. मैं एक अच्छा उत्तम ऐसा लीडर बनना चाहता हूँ। प्रभू मी एक चांगला उत्तम पुढारी व्हायला हवं मैं एक अगवा बनना चाहता हूँ आणि मला एक सेवक व्हायचंय प्रभू तेरे राज्य के लिए। तुझ्या राज्यासाठी. मुझे बता प्रभु और क्या क्या विशेषताएं हैं अच्छा अगवा बनने के लिए। आणि प्रभू मला सांग अजून कितीतरी विशेषता आहेत की ज्या सेवक होण्यासाठी, पुढारी होण्यासाठी. मुझे समझा प्रभु, मला समजव प्रभू. तूने मुझे चुना, तूने मुझे बुलाया, तुम्हाला निवडलं, तुम्हाला बोलवलं और मुझे प्रस्थापित किया प्रभु, आणि तुम्हाला नेमलं प्रभू तेरे कार्य को आगे जाने के लिए। आणि तुझं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मैं तैयार हूँ। मी तयार आहे. मेरे विषय में तू गवाही दे प्रभु, आणि माझ्याविषयी प्रभू तू साक्ष दे. मेरे मन के अनुसार मुझे मिल गया, आणि माझ्या मनासारखा मला मिळालाय. मेरे मन के जैसा, माझ्या मनासारखा मला मिळाला. मेरी इच्छाओं को पूरा करने वाला माझ्या इच्छा पूर्ण करणारा मुझे मिल गया। मला मिळालाय. प्रभु आज ढूंढ रहा है। आणि प्रभू आज शोधत आहे. प्रभु किसको ढूंढ रहा है? प्रभू कुणाला शोधत आहे? आत्मिक अगुवों को ढूंढ रहा है। आणि आज आत्मिक अगुवो
आणि आत्मिक सेवकांना तो शोधत आहे आत्मिक पुढ़ारी लीडर को ढूंढ रहा है। आणि आत्मिक पुढाऱ्यांना तो शोधत आहे। क्या आज उसकी खोज पूरी होगी? काय आज त्याचा शोध आहे तो पूर्ण होईल हमारे हृदय को प्रभु देख रहा है। आणि आमचं हृदय तो पाहते अपने हृदय को निर्मल रखें, आणि आमचं हृदय आम्ही स्वच्छ रखें, स्वच्छ ठेवूया, शुद्ध रखें, शुद्ध ठेवूया, पवित्र रखें। पवित्र ठेवूया। हम जहाँ भी जाएं, आम्ही ज्या पण ठिकाणी भले जाऊ मैं चौक में खड़ा रहूं, आणि भले मी त्या चौकामध्ये उभा असो मेरा हृदय प्रभु की ओर लगा आणि रहेगा। माझं हृदय परमेश्वराकडे मैं लागलेलं असेल संसार में कहीं भी चले आणि जाऊं, मी जगामध्ये कुठेही जाऊ मेरा हृदय प्रभु की ओर लगा रहेगा। आणि माझं जे हृदय आहे ते मैं परमेश्वराला संसार के लागलेलं जैसा नहीं होऊंगा। असेल। आणि मी जगासारखं होणार नाही, मैं जैसा हूँ मी जसा आहे मैं वैसा ही रहूंगा। मी तसा राहणार जैसा मुझे प्रभु ने बनाया है, जसं मला प्रभूने बनवलंय, जैसे प्रभु की अपेक्षा मेरे जीवन में है, जशी प्रभूची अपेक्षा माझ्या जीवनामध्ये आहे वैसी अपेक्षा उसकी पूरी करूंगा। तशीच अपेक्षा मी माझ्या जीवनामध्ये पूर्ण करेन। मैं संसार के जैसा नहीं होऊंगा। मी जगासारखा होणार नाही, मैंने संसार को छोड़ दिया है। मी जग सोडलंय, मैं संसार को छोड़ दिया मी है। जग सोडलंय मैं संसार से अलग हूँ। आणि मी जगापासून वेगळा मैं आहे। एक ज्योति हूँ। मी एक ज्योती आहे मैं एक नमक हूँ। आणि मी एक मीठ आहे। प्रभु ने मुझे बनाया, प्रभूने मला बनवलंय मैं अलग किया गया हूँ। आणि मला वेगळं केलं गेलंय मैं वैसा ही रहूंगा जैसा प्रभु ने मुझे बनाया। आणि मी तसंच असणार जसं मला प्रभूने बनवलंय। आइए हम प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया। थैंक यू लॉर्ड। प्रभु एक उत्तम लीडर बनने के लिए सहायता करना प्रभु। मैं प्रार्थना करता हूँ इस समय प्रभु तेरे राज्य के लिए आज ज़रूरत है बाप पिता, उत्तम ऐसा लीडर बनने के लिए प्रभु। खुदावंद बाप हमें तू सहायता करना खुदा, पवित्र आत्मा के द्वारा तो हमें चलाना प्रभु। और इतना नहीं, जो जो तुझे हमारे जीवन में चाहिए प्रभु वो चीज़ हमारे जीवन में डाल, और जो कमियां हैं पिता उसको आज भर देना। जहाँ पे मुझे जो चीज़ें मेरे जीवन से हटाना है प्रभु जी, उन चीज़ों को हटाने के लिए तो मुझे आज मदद करना खुदा बाप। तेरे नाम की महिमा ऐसे होती चले जाए मेरे जीवन से, ये तुझसे प्रार्थना करता हूँ। सब महिमा तुझे देते हुए यीशु के नाम से मांगता हूँ, आमीन आमीन। गॉड ब्लेस यू, को आशीष दे।